काँग्रेसच्या पूर्ण टीमचं कौतुक केलं पाहिजे की यावेळी ते लढाई फार योग्य तऱ्हेने लढले. म्हणजे त्यांनी सरकार बनवण्यापेक्षा मोदींना बहुमताच्या खाली आणून त्यांची इमेजला धक्का द्यायचा याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं. ज्या पद्धतीचं एक आक्रमक हिंदुत्व तिथे अयोध्या आणि वाराणसीमुळे मांडलं गेलं, तिथून कुठेतरी दलित मतांना धास्ती वाटायला लागले की हा जो काँग्रेस प्रचार करत आहे हे आरक्षण हटवणार आहे, ह्याच्यात तथ्य असावं. कारण हिंदुत्व म्हणजे मंदिरं नव्हे तर हिंदुत्व म्हणजे चातुर्वर्ण. लांबलेली निवडणूक BJPच्या अंगाशी आली. याचं कारण असं की एवढ्या 2 महिने तुम्हाला वेगवेगळं नॅरेटिव्ह सेट करायला लागलं. ही जर का मागच्या वेळेसारखी एका महिन्यात असती तर फक्त नॅशनलिझम किंवा याच्यावर ते तरून गेले असते. काय झालं, त्यामुळे विरोधकांना पण स्पेस मिळाली नवीन नवीन मुद्दे सरकवायला आणि त्याला उत्तर द्यायला भाजपला जमलं नाही. त्यामुळे तोही एक त्याच्यात फॅक्टर आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मतांमध्ये फक्त 20 लाखाचा फरक आहे आणि उद्धव ठाकरेंनी जागा जास्त लढलेल्या आहेत तरी त्यांना 95 लाख मतं आहेत आणि शिंदेना 75 लाख आहेत. 20 लाखाचा फरक आहे आणि कमी जागा जास्त झालं. त्यामुळे सहानुभूती जी काही आपण म्हणतो ती मुंबईतही दिसली नाही. पुन्हा तिथे मुंबईत उत्तर प्रदेशप्रमाणे स्ट्रॅटेजिक वोटिंग दलित आणि मुस्लिम मतांचं झालं. ते तुम्ही ब्रेकअप बघू शकता कोणी याच्यावर, आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला. पण त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीपेक्षा मी म्हणेन शरद पवारांबाबतची सहानुभूती मोठी होती. पण 3 मराठा नेतृत्वस्थानी सरकारच्या ठेवतील का? एकनाथ शिंदे, विनोद तावडे आणि अजितदादा हे जाईल का? मग कोणाला तरी जर का देवेंद्र फडणवीसांना बाहेर यायचं असतील तर ओबीसी लीडर ठेवला पाहिजे. अँटी BJP आणि संविधानाच्या प्रचाराला वेटेज का आलं तर खरगेंचा चेहरा हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता की आमचा नेता हा कदाचित प्राईम मिनिस्टर होऊ शकतो इंडिया आघाडी ही आली तर. तसं द्रौपदी मुर्मू घ्या, कोविद घ्या, यांचा यांनी उपयोगच केला नाही आणि त्यामुळे हा चेहरा नाही, हाच भाजपसमोर प्रश्न. हे जे आकडे दाखवतात की सगळे पक्ष आपापल्या ताकदीवर अजून उभे आहेत एक्सेप्ट अजितदादा. नमस्कार, बोलबेडू चर्चा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आता साधारणतः 8 ते 10 दिवस होत आलेले आहेत. निकालाचं कवित्व अजून संपलेलं नाही आहे, पण आता हळूहळू ज्याला म्हणतात डेटा जो अत्यंत महत्त्वाचा असतो विश्लेषणाच्या दृष्टीने तो आता पुढे येतो आहे आणि त्यामुळं काही एकदम इंटरेस्टिंग गोष्टी पुढे येत आहेत. खोलात जाऊन विश्लेषण करण्याचा बोलबेडूचा प्रयत्न आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रशांत दीक्षित सर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक. सर स्वागत आहे बोलबेडूमध्ये. एक 8-10 दिवस होत आलेले आहेत, प्रत्येकजण आपापल्या परीनं विश्लेषण करतो आहे. मला तुम्हाला सुरुवातीला हे विचारायला आवडेल की अनेक जण अगदी असं म्हणत होते की मोदींनी जे आकडे सांगितले होते की 370 भाजपला, 400 पार इंडियाला, साधारणतः काँग्रेस हे राहुल गांधीच्या वयापेक्षा कमी म्हणजे 50च्या आसपास, ते खरं तर सपशेल चुकलेले आहेत. त्यामुळे काही जणांचं असं म्हणणं आहे की हा मोदींचा पराभव आहे, भले नैतिक किंवा भाजपचा राजकीय पराभव आहे. 63 जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत किंवा जे बहुमत आहे एकंदरीत तर ते सुद्धा फार मजबूत नाही आहे पहिल्या 2 टर्मचं. त्यामुळं मोदी जिंकले, मोदी हारले. तर तुमचं काय म्हणणं आहे की याला खरोखर सेटबॅक म्हणायचं, BJPचा, NDAचा, मोदींचा हा नैतिक पराभव म्हणायचा, काय म्हणायचं याला? भाजपला सेटबॅक आहे, पण भाजपचा मोठा पराभव झाला आहे असा घाईघाईत निर्णय करता येत नाही. मोदींचा पराभव नक्की झाला आहे असं मी म्हणेन. कारण वाराणसीसारख्या ठिकाणी त्यांनी फक्त 1.5 लाखाचं मताधिक्य घेणं हे काही पंतप्रधान पदाचे जे आजपर्यंतचे उमेदवार होते आणि ज्यांनी निवडणूक लढवली त्याच्यात मला वाटतं कदाचित त्यांना सर्वात कमी मताधिक्य आत्ता मिळालं असेल. आणि वाराणसी आणि अयोध्येतल्या घडामोड आपले एकूण डेव्हलपमेंटचा किंवा त्या जो गवगवा देशभर नाही जगभर झाला, त्या पार्श्वभूमीवर म्हणजे इतकी कमी मताधिक्य हे नक्कीच BJPला त्रास देणारं आहे, खटकणारं आहे. पण ओव्हरऑल आपण निवडणुकीकडे पाहिलं जर का पूर्ण, कारण शेवटी लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला काश्मीरपासून कन्याकुमारी आणि इकडे गुजरातपासून त्रिपुरा आणि तिथपर्यंत बघितलं तर काही पॉकेट्समध्येच भाजपला धक्का बसला, जो मुख्यतः UPतल्यासुद्धा काही पॉकेटमध्ये, महाराष्ट्रात मात्र सर्वदूर बऱ्यापैकी बसला, बंगालमध्ये बसला. आणि या 3 ठिकाणी थोडी जरी भाजपची कामगिरी सुधारली असती किंवा जास्त त्यांना थोड्या जरी जागा मिळाल्या असत्या तरी त्यांना स्वतःच्या याच्यावर बहुमत मिळालं असतं. व्यक्तिगत विविध चर्चेत मी माझा आकडा 282 ते 300 एवढाच सांगत होतो. 400 मला कधीच शक्य वाटत नव्हतं.
आणि कारण 400 फारच कठीण होतं आणि त्यांनी तो एका विशिष्ट कारणाने दिला. त्याच्याबद्दल आपण बोलू, म्हणजे माझा त्याच्याबद्दल तर्क वेगळा आहे की हां, पण ते बॅकफायर झालं खरं सांगायचं तर. आणि ते इतकं बॅकफायर झालं आणि त्याला जे काँग्रेसने स्ट्रॅटेजिकली उत्तर दिलं, म्हणजे काँग्रेसच्या पूर्ण टीमचं कौतुक केलं पाहिजे की यावेळी ते लढाई फार योग्य तऱ्हेने लढली. म्हणजे त्यांनी सरकार बनवण्यापेक्षा मोदींना बहुमताच्या खाली आणून त्यांची इमेजला धक्का द्यायचा याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणजे आपण महाराष्ट्रात सुद्धा पाहिलं की आता काँग्रेसवाले म्हणतात की एवढ्या जागा आम्हाला मिळाल्या, खरं आम्ही, म्हणजे तेव्हा मीही टीका केलेली होती की उद्धव ठाकरेंचे ते इतके आहारी गेले होते की उद्धव ठाकरेचे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि काँग्रेस एक कोणतरी त्यांच्याबरोबर ज्युनियर पक्ष आहे असं वातावरण झालं होतं. आता बदललं आहे आणि जितकं अपेक्षित होतं तेवढं उद्धव ठाकरेंनाही यश मिळालेलं आपल्याला दिसत नाही, म्हणजे आकडे तरी तसं दाखवतात. पण मुळात तो जो 400 पारचा नारा आणि त्यातून आलेली एक कॉम्प्लेसन्सी की हे होणारच आहे, मोदी किंवा BJPमध्ये आलेली कॉम्प्लेसन्सी की मोदीने हात लगाया तो बिजली का खंबा भी चुन के आएगा, जसं इंदिरा गांधींच्या वेळे म्हणायचे बाई, इंदिराजीने हात ठेवला की तो, आपल्याकडे विलासमुत्त मेवार तसे आलेले आहेत, कोणाला माहीत नव्हतं आणि अमतुले त्यांना घेऊन गेले, मला तो किस्सा माहिती आहे दिल्लीमधला. आणि त्यांनी एवढंच दाखवलं, या मुलाच्या पाठीवरचं वळ बघा, तुमच्या बाजूने मोर्चा काढला तेव्हा पोलिसांनी ह्याला मारलं होतं आणि त्या ह्याच्यावर त्यांना तिकीट मिळालं आणि ते खणखणीत मताधिक्याने पुढे सतत निवडून आले. म्हणजे असं पण नाही. तर या पद्धतीचं वातावरण तेव्हा होतं, तसंच आता असेल या भ्रमात भाजप राहिला. आणि वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती की अनेक ठिकाणी स्ट्रॅटेजिकली काँग्रेसने जे मतदारसंघ निवडले आणि जिथे अत्यंत, विशेषतः UPबद्दल आपण बोलू, अखिलेश यादवांना मार्क दिलेच पाहिजेत की त्यांनी ज्या पद्धतीने कॅन्डिडेट निवडले. आणि म्हणजे उदाहरण घ्यायचं तर आपण अयोध्येचं घेऊ. अयोध्या हा जनरल कॅटेगरीतला मतदारसंघ आहे, तिथे त्यांनी दलित उमेदवार दिला मुद्दाम. आणि तिथे ती घोषणाच होती, ना अयोध्या इस बार, ना अयोध्या ना काशी, चुनके लाएंगे पासी. पासी ते तिथले हे होते. आणि तिथे झालं असं, म्हणजे हा माझा तर्क आहे, मी अजूनही गेलेलो नाही अयोध्येत, म्हणजे हे बदल झाल्यावर नाही, पूर्वी खूप वर्षापूर्वी गेलेलो आहे, की मला असं वाटतं मी आंध्रमध्ये जेव्हा 20 वर्षापूर्वी चंद्राबाबू इफेक्ट पाहिला होता, तेव्हा चंद्राबाबू आत्ताही पुन्हा ते लाईमलाईटमध्ये आहेत, पण तेव्हा ते फारच मोठे अटलजींबरोबरचं त्यांचं सरकार होतं. आणि पुढे भारत कसा असावा हे याचं एक काय म्हणू, याचे नायक म्हणून चंद्राबाबूंकडे बघितलं जायचं. कारण त्यांनी हैदराबाद हे सायबराबाद म्हणून केलं होतं, IT सिटी केली होती, खूप डेव्हलपमेंट केली होती, जिकडे तिकडे त्यांच्या मुलाखती येत होत्या. आपल्या पुण्यामध्ये सकाळने विशेष माणसं संपादक पाठवून त्यांच्यावर फीचर केली होती, इतकं त्यांचं हे होतं. मी जेव्हा तिकडे हैदराबादला गेलो होतो तेव्हा मला दिसलं हैदराबाद चकाचक झालेलं आहे, पण हैदराबादपासून एक फर्लांग जरी बाहेर जाल तर तुम्हाला एकदम गरिबी प्रचंड, म्हणजे दरी एवढी मोठी दिसते. आणि त्यामुळे ते खटकणारं होतं आणि तेच पुढच्या निवडणुकीत झालं की तो गरीब वर्ग सगळा, त्याला त्या विकासात वाटा मिळाला नाही जे अयोध्या वाराणसीत झालेला आहे. तो वाटा हळूहळू मिळेल, म्हणजे हळूहळू जसा बिझनेस वाढत जातो तसं तसं मिळेल. पण आत्ताच्या घडीला तिथल्या अनेक लोकांना तिथे जे काही झालेलं आहे त्याच्यात त्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्याच्यात पैसे मिळाले असले तरी पुरेसे मिळालेले नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्यांचा बिझनेस वाढलेला नाही, जो हळूहळू वाढेल. बरोबर, म्हणजे पर्यटन आणि धार्मिक असं जे आता म्हणतायत हां लोक, तर पर्यटनामुळे तिथल्या काही दुकानदारांचं उत्पन्न 10वरनं एकदम 40,000वर गेलं आहे. पण ते जे परिसरात, जसं आता तुम्ही गुजरातमध्ये जाल तर हे स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी तो जो केलेला आहे सरदार पटेलांचा, तर तुम्ही बघाल तर भोवतालच्या सगळ्या परिसरात त्यांनी डेव्हलपमेंट केलेली. म्हणजे तिथल्या रिक्षावाले महिला आहेत, तिथे कंपल्सरी आहे की महिलांनीच रिक्षा चालवायच्या आणि त्यांना फंडिंग केलेलं आहे. त्या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत, त्या गावात नाहीत, बाजूच्या गावातनं छोटी छोटी मोटेल्स उभी केलेली आहेत. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे महागडं असलं तरी तुम्ही आजूबाजूच्या परिसरात राहू शकता. ही डेव्हलपमेंट तिथे गेल्या 5-6 वर्षात झाली, तशी इथे होईल, वेळ लागेल. पण आत्ताच्या घडीला जो पोटाला चिमटा पडतो. आणि दुसरं एक कारण आहे, मी थोडक्यात सांगतो, जे मला वाटतं असं की ज्या पद्धतीचं एक आक्रमक हिंदुत्व तिथे अयोध्या आणि वाराणसीमुळे मांडलं गेलं, तिथून कुठेतरी दलित मतांना धास्ती वाटायला लागले की हा जो काँग्रेस प्रचार करत आहे हे आरक्षण हटवणार आहेत, ह्याच्यात तथ्य असावं.
कारण हिंदुत्व म्हणजे मंदिरं नव्हे, तर हिंदुत्व म्हणजे चातुर्वर्ण असं भारतातला मोठा समाज मानतो. आणि तो त्यांचं तसं मानणं याला काही चूक नाही, कारण वर्षानुवर्ष तसं घडलेलं आहे. त्यामुळे ती धास्ती की हे 400 पार जाणार, हे ज्या डॉमिनंटली इथे हिंदुत्व मांडतायत, मंदिरं बांधतायत, त्यांचं गाजावाजा करतायत, भारतभर सगळं चाललेलं आहे. तर ही एक स्टेज आहे. पुढची स्टेज अशी असू शकते की पुन्हा चातुर्वर्ण आपण इथे एस्टॅब्लिश करावा. कारण काही ठिकाणी शाकाहाराचा आग्रह होतोय, काही ठिकाणी ड्रेस कोडचा आग्रह होतोय. असेच छोट्या घटना छोट्या छोट्या असतात, पण ते एक सॉफ्टवेअर तयार होत असतं, नॅरेटिव्ह बनत गेलं. ते तुम्ही म्हणता की ते इतकं हे गेलं की ते परत रिवाईव्ह होऊ शकतं. त्यांना उत्तरच देऊ शकले नाही. भाजपने का उत्तर दिलं नाही हेच कळत नाही. म्हणजे भाजपला ते कळलंच नाही की ह्याचा इतका. आणि एक असं सांगतात, मी तो पाहिलेलं नाही, पण रेवंत रेड्डींच्या यातनं आला होता तो व्हिडिओ की AI वरनं केलेला होता, फेक व्हिडिओ होता. हां, तर यांनी तो अंडर एस्टिमेट केला. पण ते खूप भिनलं. पण ते भिनायच्या मागे मला असं एक कारण हे वाटतं की ज्या पद्धतीचं आक्रमक हिंदुत्व मांडलं गेलं काही काळात, विशेषतः गेल्या वर्षभरात, उद्देश तो नसेल. उद्देश त्यांना हिंदू मतं कन्सॉलिडेट करायचा असेल, पण त्याचा परिणाम मात्र असा झाला की नाही, हे कुठेतरी वेगळ्या मार्गाने चाललं आहे आणि आत्ताच आपण सावध झालो नाही तर आपल्याला फटका बसेल. तर असे हे वेगवेगळे फॅक्टर तिथे दिसतात. फार वेगळे मुद्दे म्हणतात. आपण आता एक घेऊयात. म्हणजे सुरुवातीतूनच करूयात की असं म्हणतात काही जण की पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर बहुधा मोदींच्याही लक्षात आलं असावं आणि त्यानंतर मग प्रचार जो सगळा त्या दिशेने गेला, म्हणजे जादा बच्चे किंवा हे 2 म्हशी घुसपेटिया असं म्हणतात की हे नरेटिव्ह जे आहे मंगळसूत्र आणि दलित आणि मुस्लिम जे आहे ते घट्ट होतंय आणि हिंदू कन्सॉलिडेट करण्यासाठी म्हणून त्यांनी केलं असावं. पण सर इथे एक प्रश्न असा आहे की तसा मुस्लिम मतांची फार गरज नाही वगैरे असं एक असतंच. आता आपण जे म्हटलं जात आहे सगळीकडंच की मुस्लिम मतं एक गठ्ठा गेली त्यामुळं नुकसान झालं, तर हे कसं काय मग? नाही, खरं म्हणाल तर त्याच्यात आणखी एक आहे. म्हणजे मगाच्याला मी फक्त एक मुद्दा जोडतो. लांबलेली निवडणूक BJPच्या अंगाशी आली. याचं कारण असं की एवढ्या 2 महिने तुम्हाला वेगवेगळं नॅरेटिव्ह सेट करायला लागलं. ही जर का मागच्या वेळेसारखी एका महिन्यात असती तर फक्त नॅशनलिझम किंवा याच्यावर ते तरून गेले असते. काय झालं, त्यामुळे विरोधकांना पण स्पेस मिळाली नवीन नवीन मुद्दे सरकवायला आणि त्याला उत्तर द्यायला भाजपला जमलं नाही. त्यामुळे तोही एक त्याच्यात फॅक्टर आहे. आता आपण मुस्लिम मतांवर आलो तर भाजपला ओव्हरऑल 8% मुस्लिम मतं मिळतात आजपर्यंतच्या ह्याच्यात. त्याच्यात 1% फक्त घट झाली नॅशनल लेवलला, पण पॉकेट्समध्ये मोठी झाली. शेवटी कसं असतं की ते ज्या ठिकाणी मुस्लिम आणि दलित हे एकत्र येऊन भाजपला त्रास देऊ, म्हणजे भाजपचं मताधिक्य मोठं घटवू शकतात, जसं मुंबईत झालं. म्हणजे आपण ईशान्य मुंबई मतदारसंघ पाहिला तर 4 ठिकाणी दणदणीत आघाडी कोठेचाना आहे, पण मानखुर्दणी यांनी ती फिरवून टाकली एकदम. तिथे एका विधानसभा मतदारसंघात दिनाबाबांचा मुलगा त्यांना 87,000ची आघाडी मिळाली एका मतदारसंघात. जसं मालेगावला मालेगावला तर खूपच झालं. निर्णयच फिरवला म्हणून तर त्या 3,500 का 4,000 आले निवडून. बच्चाव अगदी कमी मताने आल्या. तर जिथे ते शक्य झालं तिथे मात्र यावेळी मुस्लिमांनी खूप मोठ्या प्रमाणात ठरवून मतदान केलं आणि त्याच्यात पुन्हा म्हटलं तसं प्रचारच असा झाला होता की ते कॉन्सॉलिडेट झाले. पत्त्यावरती पडलं अखिलेशच्या. आता आपण एक घेऊ उत्तर प्रदेशमध्ये 100%. आणि मग उत्तर प्रदेशमध्ये असं म्हणतात की अखिलेशने जो एक वेगळा पॅटर्न राबवला जातीचा PDA असं त्याचं आता वर्णन केलं जाते, तर त्याच्यामध्ये खरं तर तो वेगळा नाहीये. खरं तर 2014 आणि 19ला भाजपने जे पटकथा मांडली, तंत्र वापरलं, तेच अखिलेशने इकडे केलं. यावेळी त्याने यादवांना फक्त घरातल्या 5 जणांना मतं दिली, आपले उमेदवारी दिली. आणि या ज्या छोट्या भाजपने तेव्हा काय केलं की यादव आणि जाट काय आपल्याबरोबर येतील याची खात्री नाही, तर जाटांमधला एक गट घ्यायचा आणि जे निषाद वगैरे छोटे छोटे पार्टी आहेत, जे पहिले बसपाकडे मुख्यतः जाटव होते, पण बाकी पण काही असायच्या, तर बसपाला पण वेगळं ठेवायचं आणि या छोट्या पार्टीची मोठ बांधायची आणि त्यांना तिकीटं द्यायची. आणि त्या अशा काही भागातल्या डॉमिनंट पार्टी होत्या. म्हणजे ते तिथे मतदान फिरवू, ज्याला आपण पूर्वी म्हणायचो वोट कटुआ म्हणजे, पण हे इथे त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं आणि त्यांना मतदान करून तेच एक त्यांनी तंत्र दोन काय पुढे म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेतही वापरलं. हेच तंत्र अखिलेशने सफाईने आत्ता वापरलं. आणि तिथे झालं कसं की दलितांना तिथल्या यादवांबद्दल खूप भीती आहे.
वर्षानुवर्षाची. जसं बिहारमध्ये मी फिरलेलो आहे त्या भागात तेव्हाही मला माहिती आहे, म्हणजे फार पूर्वी तेव्हा तर अगदी म्हणजे घाबरायचंच ते काही बोलायला वगैरे, कारण खूप डॉमिनंट या आहेत. आणि तेव्हाचा उत्तर प्रदेश खूपच वेगळा होता. तरी ते ह्यावेळे यादवांबरोबर का गेले, तर त्यांना मध्ये कुशन काँग्रेसचं मिळालं की आम्ही काँग्रेसला मतदान करतोय, आम्ही अखिलेशला नाही करतो. मुस्लिमांनी अखिलेशला केलं, त्याचं ते मॉडेल होतं यादव आणि मुस्लिम MY. त्याच्यात हे जे आले ते मुख्यतः काँग्रेसमुळे आले. त्यामुळे काँग्रेसला 6 जागा मिळाल्या तिथे, पण काँग्रेसचं एक कुशन असल्यामुळे दलितांच्या मनात समाजवादी पार्टीबद्दल धास्ती वाटली नाही. आणि दुसरं महत्त्वाचं असं झालं की BJPने कॅन्डिडेट अतिशय म्हणजे 55 मतदार आपले उमेदवार रिपीट केले. त्यातल्या आता हे अयोध्येचा ललन सिंग याच्या विरोधात पहिल्यापासून बोललं जात होतं की हा पडणार आहे म्हणून, आणि त्याच्यात तोच बोलून गेला की राज्यघटना बदलणार. बरं, कधी बोलला की समोर तुझ्या उमेदवार दलित आहे आणि तू मात्र असं म्हणतोस की राज्यघटना बदलणार, म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे एवढी तरी किमान अक्कल पाहिजे ना. तर हे जे अनेक ठिकाणी बदलले गेले नाहीत, आता का बदलले गेले नाहीत? काही जण सांगतात याचं योगी आदित्यनाथची ताकद कमी करायची होती, म्हणजे भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स. त्याच्यात केजरीवालने बरोबर एक मस्त काडी टाकली, म्हणजे तो त्याबाबत हुशारच आहे. नेहमीच मी म्हणतो की त्यांनी 2 टाकलं. पहिलं की एक तर आप मोदी को नहीं वोट दे रहे, आप दे रहे अमित शाह को, क्योंकि वो तो रिटायर होने वाले हैं मोदी. त्याचा एक नाही म्हटलं तरी लोक बिचकले जरा, अरे हां होऊ शकतं. आणि दुसरं त्याने योगीबद्दल टाकलं, मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, कारण त्यामुळे काय झालं, ते राजपूत लॉबी जी आहे त्याचा इफेक्ट थोडा राजस्थानात पण पडला. आणि आपल्याला वाटतं त्याच्याहून ना, म्हणजे मी तिथे फिरलो आहे, त्याच्यात खूप जातींचं हे मोठं आहे. आणि मोदींच्या योजना, सरकारचं काम करणं ह्याचे खूप पर्याय, म्हणजे आपण त्या डेटात बोलू, CSDSचा आता डेटा आला आहे, पण कधीकधी त्याच्यातलं नाविन्य संपलं होतं. म्हणजे लोकांना कसं, आता घरी अन्न येत आहे माझ्या, ते काय बंद होणार नाही मला माहिती आहे, कारण भारतात एकदा चालू झालं की ते काही बंद होत नाही. मला आता शाळेत ॲडमिशन मिळते, मला विजेचं हे मिळत आहे, सौर मिळत आहे, हे मिळत आहे. मग आता महत्त्वाचं काय, तर माझी आयडेंटिटी. आणि तो पुढचा मुद्दा मग इमोशनल आला, आणि त्याला भाजपला उत्तर देता आलं नाही. त्यांना वाटलं आपण फक्त डेव्हलपमेंटवर या सगळ्यांना आपल्याबरोबर गोळा करू. ते कार्ड चालतं आणि ते अजूनही चालतं आहे, म्हणजे भाजपची मतं काय एकदम अशी ही झालेली नाही. पण त्याच्या पलीकडे एक आयडेंटिटी नावाची जी गोष्ट असते, जी महाराष्ट्रात वापरली गेली, जी बंगालमध्ये वापरली गेली, तर ती दलित आणि मुस्लिमांच्या पुढे तर चॉईसच नव्हता दुसरा. म्हणजे त्यामुळे ते त्यांच्या मतांबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. दलित जी मतं मुख्यतः वळली ती काँग्रेसमध्ये वळली, समाजवादी पार्टीने स्वतः अट्रॅक्ट नाही केली. तिथं सर मायावती फॅक्टरचं काय झालं? मायावती फॅक्टर खूप कमी, हाच भाजपचं गणित चुकलं. 2 वेळे झालं होतं असं की मायावती अधिक मतं घेतील, ती अखिलेशकडे जाणार नाहीत. कसं झालं होतं, मागच्या निवडणुकीत अखिलेश आणि मायावती यांचं अलायन्स होतं, आणि लोकसभेमध्ये झालं असं, यादवांनी भाजपला पाडायचं म्हणून मायावतींच्या कॅन्डिडेटला मतदान केलं, पण मायावतींच्या दलितांनी यादवांना केलं नाही, जाटवनी. त्यामुळे झालं असं, मागच्या निवडणुकीत मायावतींच्या जागा 5वरनं 10वर खासदार आले आणि अखिलेशच्या 10वरनं 5वर आले. त्यामुळे ते म्हणजे ती मतं तशी समाजवादीकडे झुकत नव्हती. आणि मी म्हटलं तसं जी धास्ती होती त्यांना. पण जेव्हा काँग्रेस हा फॅक्टरमध्ये आला, त्याने बदल केला, आणि तो भाजपचे सोकॉल चाणक्य वगैरे सगळे असतात त्यांना तो पकडता आला नाही. थोडक्यात त्यांना ते लक्षात आलं नाही. वोट ट्रान्सफर झालं मायावतीचं. हां, मायावतींकडे न जाता ते आता काँग्रेसकडे वळलं, आणि त्याचा समाजवादीला फायदा झाला. खूप असं आत्ताचं चित्र दिसतंय. अजून आता खूप डिजिंग होईल. असं एक प्रश्न पडला नाही, ह्या सगळ्या प्रश्नांवर मोदींची इमेज मात करेल या भ्रमात राहिली, हा महत्वाचा फॅक्टर. म्हणजे मोदी फॅक्टर जो आहे, हां, तो या सगळ्याला सामोरं आम्ही सांगतोय, म्हणजे ते मोदीने ऑर्गनायझर आणि RSS. पण सर, शेजारी बिहारमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये मग हे असं का नाही झालं? एक्झॅक्टली. जसं काँग्रेस इथे कुशन मिळालं ना, तसं बिहारमध्ये यांचा पासवान यांचा मुलगा त्याने खूप काम केलं, चिराग पासवान आणि नितीश कुमार. आपल्याला असं सगळ्यांना वाटलं होतं, म्हणजे मलाही त्याच्यात की पलटूराम झालेत आणि आता नितीश कुमारना कुर्मी मतं काही मिळणार नाही. अजिबात तसं. तेजस्वी खूप फॉर्ममध्ये, हो, तेजस्वी खूप फॉर्ममध्ये होत आणि आहेत अजून. म्हणजे पुढचा तेजस्वी हा बिहारमधला मोठा लीडर आहे, याच्यात वादच नाही. पण आता चिराग पासवानही तितक्याच ताकदीने उभा राहिला. एक तर त्याचं व्यक्तिमत्व तसं आहे, बोलतो उत्तम. आता गंमत बघा, म्हणजे हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. चिराग पासवानचा पक्ष भाजपने फोडला, टोटल फोडला. त्याला घरातनं बाहेर काढलं लिटरली.
दिल्लीत त्याचं सामान रस्त्यावर आणून ठेवलं आणि त्याला बिहारमध्ये पाठवलं. नितीश कुमारने भाजपला दगा दिला, पण नितीश कुमारशी भाजपाने जुळवून घेतलं, चिराग पासवानशी जुळवून घेतलं आणि आता तो जो अलायन्स होता त्याने पूर्वीसारखीच सीट मिळाल्या, 2-3 कमी झाल्या. म्हणजे जो नॅचरल अलायन्स होता नितीश कुमार आणि भाजपचा पूर्वीचा, तो लोकांनी ॲक्सेप्ट केला, चिरागला त्यात आत घेऊन. हे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर बघा. समजा महाराष्ट्रात हा नॅचरल अलायन्स असता आणि ह्या शहाणपणा इथल्या शिवसेनेच्या नेत्यांकडे असता तर कदाचित वेगळं चित्र दिसतं. असं बिहार दाखवतं, म्हणजे बिहारमधलं हे बघता. तर बिहारमध्ये या 2 मोठ्या चेहऱ्यांमुळे भाजपचं नुकसान कमी झालं. आज बिहारमध्ये भाजपला प्रश्न असा आहे की भाजपकडे स्वतःचा चेहराच नाही. सुशील मोदी हा चांगला चेहरा होता, त्याला त्यांनी बाजूला केलं, तो वेगळाच माणूस होता एक. पण नंतर मास लीडर, आणि म्हणून ते आता बहुतेक चिराग पासवानला पुढे डेव्हलप करतील. तो पुढचा यशवंत देशमुख तर म्हणतातच, तो पुढचा हेमंत विश्व शर्मा असेल. म्हणजे तेजस्वी आणि चिराग हां फाईट. आणि आसाममध्ये जसं काँग्रेसमधनं हेमंत विश्व शर्माला घेऊन बीजेपीने मोठं ग्रूम करून पूर्ण नॉर्थ ईस्ट हे केलं, तसं चिरागला कदाचित ते पुढच्या काळात डेव्हलप करतील असं बोललं जात आहे. बरोबर. सर, तिसरं राज्य महत्त्वाचं म्हणजे आता आपण उत्तर प्रदेश बघितलं, बिहार, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये संदेशा खाली प्रकरण घडलं होतं आणि भाजपने तिथं आधीच म्हणजे हे केलं होतं की 35 वगैरे मिळतील अमित शहा. पण रिझल्ट लागल्यानंतर धक्का भल्या पोलस्टर्सना पण बसला की कोणीच असं म्हणत नव्हतं की तिथं तृणमूलला किंवा ममता बॅनर्जींना जास्त सीट्स मिळतील आणि यांना कमी मिळतील. तिथं एक उलटफेर झाला. तुम्हाला असं वाटतं? उलटफेरपेक्षा भाजपला पश्चिम बंगाल नीट अजून झेपलंच नाही आहे. जसं माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रात भाजप खऱ्या अर्थाने रुजलेलं नाही, जरी सीट खूप असल्या आणि मतदानही खूप असलं तरी. ज्याला आपण मध्य प्रदेश, गुजरातमध्ये जसा भाजप आहे ना, किंवा राजस्थानमध्ये, तसा भाजप महाराष्ट्रात नाही आणि तसंच पश्चिम बंगालमध्ये. आणि त्याला एक मी वेगळं कारण मला व्यक्तिगत असं वाटतं की आपण ज्या अस्मिता म्हणत होतो, प्रादेशिक अस्मिता बंगालमध्ये आहेतच. बंगालमधले भद्रलोक स्वतःला सगळ्यांपेक्षाच वरचे मानतात आणि गरीब तर वेगळेच आहेत. पण एक प्रकारची प्रादेशिक धार्मिक अस्मिता पण असते. आणि भाजप जी एकच एक उत्तर भारतीय, उत्तर प्रदेशी हिंदुत्वाची अस्मिता, आपले हिंदुत्वाचं एक लादायला बघतो. बंगालमधली धार्मिक अस्मिता ही रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर हे सगळे आध्यात्मिक होते, तसे बंकिमचंद्र, या सगळ्या लोकांकडनं आलेली. जसे आपल्याकडे न्यायमूर्ती रानड्यांपासून एक विनोबा वगैरे सगळा वेगळा संत, मुख्य म्हणजे संत चळवळ आपल्याकडची, ही वेगळी धार्मिक अस्मिता आहे. ती तशी नाही आहे. त्या म्हणजे कोदंडधारी राम आपल्या रामदासांना मान्य असलं तरी आपल्याकडे मुख्यतः संतांची परंपरा आहे, तशीच तिकडे होती रामकृष्णांची. ती अस्मिता भाजपला पकडता आली नाही. ते काय केलं, तिकडली टेम्पलेट उत्तर भारतातली सगळीकडे लादायला गेले आणि त्यामुळे मुस्लिम तिथे खूप डॉमिनंट आहेत, अनेक मतदारसंघात डॉमिनंट आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही बघाल तर मोदींचा मिरर म्हणावा, आरसा म्हणावा, अशा ममता आहेत. त्याच पद्धतीच्या ॲरोगंट आहेत, त्याच पद्धतीच्या ग्राउंडवर प्रचंड काम करणारे आहेत, तशाच साध्या राहणारे आहेत, सगळीकडे फिरणारे आहेत आणि पॉलिटिकल बुद्धी तर खूपच तेज आहे. त्यांनी व्यवस्थित एक साधी घटना ही सांगतो, म्हणजे या डेटातनंच कळली आहे की त्यांनी लक्ष्मी धर काही अशा पद्धतीची एक योजना आणली. त्याच्यात पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील महिलांना 500 रुपये आणि SC STच्या महिला 1000 रुपये मिळत होते. निवडणुकीच्या बरोबर 2 महिने आधी त्यांनी त्यात बदल केला आणि सर्वसाधारण गटाला 1000 रुपये आणि SC STना 1200 आणलं. म्हणजे दोघांना बऱ्यापैकी इक्वल आणलं आणि 11% महिला जास्त तृणमूलकडे वळल्या BJPपेक्षा. आणि दुसरं असं झालं की BJPला ग्रामीण भागात थोडंफार स्थान आहे, पण कलकत्त्याचा भद्रलोक जो म्हणतात ना, ते लेफ्ट इंटलेक्च्युअलनी अशा पद्धतीचे किंवा वेगळे, ते BJPला पकडता आलेलं नाही. त्यामुळे BJPला अजूनही भाजपला तिथे मेजर त्यांना ते रूट्स मिळत नाही आहेत. ते असं वरखाली होत असून दे, पण रूट्स आणि तसे लीडर पण नाही मिळत. बरोबर. कर्नाटकमध्ये जसं आत्ता जे सरकार आलेलं आहे, वर्षच पूर्ण झालं, त्यांनी ज्या पद्धतीच्या गॅरंटीज दिल्या 5, त्याचा फायदा दिसला. कारण आतापर्यंत कर्नाटक लोकसभेला एक वेगळं मतदान करत होतं आणि विधानसभेला पण. इथं आता जसं की बऱ्यापैकी जागा मिळाल्या. तर तसं बंगालमध्ये पण तसं बंगालमध्ये पण योजना अगदी त्या तिकडं सरस ठरल्या त्या राज्य सरकारच्या आणि कारभार सरकारचा. म्हणजे एकूण कसं आहे, कर्नाटकात सुद्धा काय झालं की इमेज, भाजपची इमेजच तिथे कमी झाली ना, करप्ट आहेत, हे आहेत, अशा पद्धतीचं जे झालं ना. लोकल लिडरशिप शेवटी खूप महत्त्वाची ठरते ना. बरोबर. म्हणून आपण तुलना करायची झाली तर शिवराज सिंग चौहान हे त्या दृष्टीने वेगळे ठरले.
आज शिवराज सिंग चौहानना 17 वर्षानंतर पुन्हा निवडून आले, म्हणजे मध्य प्रदेश निवडणूक त्यांनी थम्पिंग मेजॉरिटीने जिंकली. नाही विधानसभा म्हणतो. त्याच्यानंतर त्यांना हवं तसं महत्त्व दिलं नाही, सांगत राहिले की केंद्राकडे घेणार आहे. त्यांनी बरोबर मोदींना जबाब दिला ना, 8.5 लाख मतांनी निवडून येतो मताधिक्याने. आणि शिवाय 2121 छिंदवाडा जे हयातीत कधी भाजपला मिळालेली नाही, कमलनाथची जागा, ती सुद्धा त्यांनी निवडून आली. आता तिथे कारण काय झालं, तिथे संपूर्ण संघटना ही, मी भास्करसाठी काम करायचो तेव्हा, मी भोपाळ आमचं हेडक्वार्टरच होतं, कायम तिकडे जायचो. पूर्ण संघटना खालपासून वरपर्यंत इतकी बांधलेली आहे आणि इतके शिवराज सिंग चौहान अनॲझ्युमिंग, सगळ्यांशी बोलणारे, मामाजीच म्हणत त्याला, अत्यंत प्रेमळ, घरातला मामा आहे असंच त्यांना, जे त्यांनी एक वर्षानुवर्ष ते जपलं, नुसतं केलं नाही, जपलं मुख्यमंत्री होऊन सुद्धा. आणि संघटना इतकी नीट बांधली आणि पक्षावर खरोखर निष्ठा असल्यामुळे त्यांनी म्हणजे काही वेगळं काम, म्हणजे दगा दिला नाही. हेच तुम्ही राजस्थानमध्ये बघाल तर वसुंधरा राजेंना जर का जवळ, म्हणजे वसुंधरा राजेंना योग्य मान दिला असता तर तिथल्या सीट इतक्या गेल्या नसत्या, त्या इन्व्हॉल्वच झाल्या नाहीत. दुसरा भाग असा झाला, भाजपमध्ये इंदिरा गांधींच्या काळात होतं तसं केंद्रीकरण झालं आहे सत्तेचं, वरनं ठरवलं जातं. याचं उदाहरण राजस्थान दिलं जातं. चुरू मतदारसंघात जो आत्ताचे उमेदवार आहेत ते 2 वेळा, म्हणजे 14 आणि 19ला भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि चांगल्या मताधिक्याने आले. आयत्या वेळी, म्हणजे मतदान, आपले उमेदवार हे भरायच्या, पर्चा भरायच्या त्या दिवशी त्यांचं नाव कापलं आणि दुसरं आणलं. ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये जास्त मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी जवळजवळ 4 जागांवर परिणाम केला भाजपच्या. तर अशी डायनॅमिक्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चालली. आणि भाजपला कदाचित असंही म्हटलं जातं की अमित शहा वगैरे त्यात इतके लक्ष घालत होते, त्याचवेळी ते गृहमंत्रीपद पण सांभाळत होते, त्यामुळे नड्डांच्या मर्यादा खूप दिसून आल्या असतील. तर त्यामुळे ज्या पद्धतीने अमित शहा हे असताना, म्हणजे संघटन मंत्री असताना किंवा पक्षाचे अध्यक्ष असताना ज्या पद्धतीने काम होत होतं तसं यावेळी झालं नाही, अशी कारणं दिली जातात. पण कॉम्प्लेसन्सी आलेली आहे, ते महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राकडे येण्यापूर्वी थोडंसं दक्षिणेवरती खूपच फोकस केला होता मोदींनी. अगदी म्हणजे नवीन जे सेंट्रलिस्ट आहे सेनगोल पासून ते मोदींनी सगळीकडे जो प्रवास केला होता आधी. केरळमध्ये तर केरळमध्ये 1 सीट आली. तमिळनाडूमध्ये जेवढं वाटलं होतं अण्णामलाई तेवढं यश नाही मिळालं. कर्नाटकमध्ये थोडंसं संमिश्र मिळालं, पण तेलंगणामध्ये पण मिळालं. तर पुन्हा मी म्हटलं तसं धार्मिक, मला काय विचारायचा प्रश्न, कारण या निवडणुकीपूर्वी आणि आधीच्या राज्यांच्या निवडणुकांनंतर एक साऊथ वर्सेस नॉर्थ डिवाइड हा एक खूप मुद्दा चर्चेचा होता आणि त्याच्यावर मोदी पण म्हणत होते की असं काय नाहीये आणि विनाकारण दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये आता योगायोगाने दक्षिणेचे चंद्राबाबू आणि उत्तरेचे नितीश कुमार आले, माहित नाही तो बंद बांधणार आहे का. तर मला साऊथ बद्दल विचारायचं होतं. नाही, हा अतिशय अद्वैत महत्त्वाचा प्रश्न तू विचारलास आणि हा खरंच, कारण ते जे नॅरेटिव्ह चाललं होतं ना ते देशासाठी घातक होतं. भाजपने या निवडणुकीत एक सिद्ध केलं आहे की आम्ही नॅशनल पार्टी होतो. आता भारतातल्या जवळपास सगळ्या राज्यात मला वाटतं एकही राज्य असं राहिलेलं नाही की भाजपचं रिप्रेझेंटेशन नाही. म्हणजे केरळमध्ये पण आले, तामिळनाडूत जागा नसेल आली तरी 12% वर मतदान झालेलं आहे आणि त्यांना जे वाटत होतं अण्णा DMK बरंच कमी होईल जयललिता गेल्यामुळे, तसं झालेलं आहे. पण विधानसभेत वेगळं चित्र आपल्याला कदाचित बघायला मिळेल. पुन्हा पण कमिंग बॅक टू मगाचा जो धार्मिक अस्मितेचा मुद्दा आहे ना, दक्षिणेतली पुन्हा धार्मिकता वेगळी आहे. म्हणजे तिथे द्रविड चळवळ ही निरेश्वरवादी आहे, ते कुठलाही ईश्वर वगैरे मानत नाहीत, पण तिथे देवळाबिवळांचं सगळं संस्थानं आपल्याकडे नाहीत इतकी तिथे चालू आहे आणि ते तिथे काही तिढा निर्माण होत नाही. त्यामुळे ती पुन्हा जी तिथली धार्मिकता लक्षात घेऊन प्रचार व्हायला हवा होता तो तिथे झाला नाही. आणि तिथे DMKची संघटनात्मक बांधणी इतकी मजबूत आहे. म्हणजे मी नेहमी अनेकदा म्हणतो की आपल्याकडे शिवसेनेने अनेक गोष्टी अनेक लोकांकडनं शिकल्याच नाहीत. शिवसेनेने नवीन पटनायकांकडनं काही शिकले नाही, शिवसेना DMKकडनं काही शिकली नाही, शिवसेना ममता बॅनर्जींकडनं काही शिकली नाही. मी म्हणतो महाराष्ट्र जाऊन ते मुंबईवर तरी तसं म्हणजे केजरीवालने दिल्ली मॉडेल केलं ना, जरी आत्ता पराभव असला तरी विधानसभेत तो परत बाउन्स करणारच आहे. तर या मंडळींनी जे वर्षानुवर्ष कष्ट करून त्या संघटना बांधल्या. म्हणजे DMKचं एक उदाहरण सांगतो की निवडणूक आयोगाच्या वरनं सुप्रीम कोर्टात तेव्हा हे चाललं होतं की मतदानाचे आकडे जाहीर करा. तो आपल्याला तिथे 17A नावाचा फॉर्म दिला जातो की तो त्याच्यात प्रत्येक याच्यात मतदान केंद्रावर किती मतदान झालेलं आहे याचं ते पोलिंग एजंटला, पक्षाच्या पोलिंग एजंटला त्याची कॉपी मिळते. DMKने सगळ्यांच्या कॉप्या गोळा करून स्वतः जाहीर केलं एवढं मतदान झालेलं आहे.
आणि याच्यात कमी जास्त झालं तर आम्ही जाब विचारू. तर या पद्धतीची संघटना जिथे उभी असते ना तिथे भाजपला टक्कर द्यायला खूपच वेळ लागतो. अनेक वर्ष जातील, म्हणजे अजूनही काही वर्ष जातील. त्यामुळे त्या अर्थाने दक्षिणेतले हे पक्ष वेगळे आहेत उत्तरेपेक्षा. उत्तरेत अशा पद्धतीचं झालेलं नाही आहे संघटना बांधणी मध्य वर. सर आता आपण महाराष्ट्राकडे येऊयात. महाराष्ट्राचे जे निकाल आहेत तर खूप जण सांगत होते, म्हणजे स्वतः शरद पवार पण म्हणत होते की साधारणतः 35पर्यंत जाऊ. बरेच जण म्हणते अगदी 35 नाही परंतु 30-32. पण भाजपचा सूर नंतर 45 सुरुवातीला होता, पण नंतर तो थोडा हे झाला. तर याला फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडले, ती सहानुभूती होती का? इथं पण अस्मितेचा मुद्दा वेगळा होता की गुजरातमध्ये प्रकल्प पळवले गेले विशेषतः. आणि जसं महाराष्ट्रामध्ये सर थोडंसं तुम्हाला हे पटते का बघा की दलित आणि मुस्लिम सगळीकडेच आपण बघितले इफेक्ट कन्सॉलिडेट त्या संविधान बदलाच्या याच्यामुळे. पण त्याला विदर्भामध्ये कुणबी, मराठवाड्यामध्ये मराठा, बरोबर आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस, बरोबर, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध किंवा कांदा उत्पादक शेतकरी, असे जे नाराजीचे होते ते जोडून त्यांची मतांची बेरीज झाली आणि इथं फटका बसला असं म्हणते. मुख्यतः महाराष्ट्रात म्हणजे जी आकडेवारी दाखवतात त्याच्यात आपल्याला, म्हणजे ही CSDSची आकडेवारी आहे, आता पोस्ट पोल त्यांचं व्यवस्थित ॲनालिसिस याचं, तर आपल्याला दिसतं ग्रामीण महाराष्ट्रात जवळजवळ 12% मतं भाजपची कमी झाली. 12% ग्रामीण भागात. त्याच्यानंतर दलितांमध्ये 11% कमी झाली, आदिवासींमध्ये 20% कमी झाली, आणि गरीब वर्ग ज्याच्यात शेतकरी वगैरे अनेक येतात 25% कमी झाली. त्यामुळे रूरल भारतातलं गंमत अशी आहे की अन्य देशात, म्हणजे हा सर्वे त्यांचा सर्व देशातला आहे, सर्व बाकी राज्यांमध्ये आर्थिक सगळ्या स्तरांवर भाजप पुढे काँग्रेसपेक्षा, आणि चांगल्या ह्याने पुढे अनेक ठिकाणी. पण महाराष्ट्रात मात्र ग्रामीण आणि शहरी असा पूर्ण भेद दिसतो की ग्रामीण महाराष्ट्र हा काँग्रेस आणि म्हणजे महाविकास आघाडीबरोबर आहे, आणि शहरी मात्र भाजप, शिवसेना म्हणजे शिंदेची सेना आणि अजितदादा फारच पश्चिम महाराष्ट्रापुरते आहेत, पण शिंदेची सेना याच्याबरोबर दिसतो. तर हे मला वाटतं महाराष्ट्रात बेसिक काय झालं की गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातल्या भाजपला किंवा या महायुतीला नॅरेटिव्हच जमलं नाही. म्हणजे खरं म्हणाल तर माझं व्यक्तिगत मत आहे, आणि काही जणांना अमान्य असेल, पण उद्धव ठाकरेंनी जे काही केलं 2019 नंतर तो जनतेच्या मतांचा विश्वासघात होता. कारण जनतेने या दोघांना मतदान केलेलं होतं आणि ते 5 वर्ष मग व्यवस्थित सरकार चाललं असतं, याच्यात काही म्हणजे व्यवस्थित बहुमत होतं. ते बाहेर पडले, ठीक आहे, त्याची कारणं असतील. पण नंतर भाजपने एकनाथ शिंदेना आपल्याबरोबर घेतलं हे जनतेला फार वाटलं नाही, आणि ते आपण पुढे मतांमध्ये पण बघू, म्हणजे मी आपल्याकडे तो पण डेटा आलेला आहे आता. पण जेव्हा तुम्ही पक्ष आणि व्यक्ती, म्हणजे त्यांच्याकडनं व्यक्तीकडनं तो पक्षच खेचायचा प्रयत्न करता, जे शरद पवारांच्या बाबत केलं आणि उद्धव ठाकरेंच्या बाबत केलं, हे कुठेतरी जनतेला पक्ष आणि चिन्ह खेचणं हे जनतेला आवडलेलं आहे की तुम्ही अति करताय, एवढं करायची गरज नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही राजकीय लढाई लढा. ही राजकीय लढाई झाली नाही नंतर, हे कुठेतरी त्यामुळे ते नॅरेटिव्हच त्यांना पुढे, मग आम्ही हे करतोय हे बरोबर आहे हे कधीही महाविकास आपले महायुतीला सांगताच आलं नाही. लोकांना ते पटूच शकलं नाही. ते तिथेच थांबले असते किंवा त्यांनी वेगळ्या पद्धतीने नॅरेटिव्ह दिलं असतं तर ते जमलं असतं. कदाचित तुम्ही म्हणतो तसं एक वेळ शिंदेचं घडून गेलं होतं, घडून गेलं, तिथे थांबले असते. अजित पवार, अशोक चव्हाण, हो, हे जे आणले पण लोकांना आवडले. तो तर कार्यक्रम, म्हणजे तो तर भाजपचा यावेळी मोठा प्रॉब्लेमच झाला. एकूण भाजपने काहीतरी 100 काय 110 उमेदवार अन्य पक्षातनं घेतले आणि त्यातले बरेचसे पडले, आणि त्यामुळे अनेक जण कार्यकर्ते नाराज झाले. जसं कार्यकर्त्यांचं मी बघतो ना नाराजी, म्हणजे वेगळ्या पद्धतीने की एखाद्या मतदारसंघात एखादा माणूस भाजपसाठी वर्षानुवर्ष काम करत असतो, त्याला काय असं वाटत नसतं की मलाच तिकीट मिळावं किंवा हे, पण तो काम करत असतो आणि दुसऱ्या पक्षातल्या काही नेत्यांच्या विरोधात बोलत असतो, त्यांच्या विरोधात चळवळ करत असतो, काहीतरी आंदोलनं करत असतो. तुम्ही एकदम तिकडलं तो माणूस उचलता आणि तुमच्या डोक्यावर आणून बसवता की हा माणूस म्हणतो. मग मी म्हणजे महाराष्ट्रात तर मला वाटतं अनेक नेत्यांची पंचायत अशी झाली की आम्ही प्रचार कसा करायचा, पण उद्या कोण कुठे जाईल आणि कोण आपल्या डोक्यावर बसेल किंवा विरोधात जाईल, तर मी कशाला त्याच्यावर पांगा घेऊ. तर सगळेच जण जपून जपून जे काही बोलायचं ते बोलत होते, शिवसेना सोडून, कारण शिवसेनेने ते आक्रमकतेने हेच केलं होतं. पण मला वाटतं हा जो इमोशनल कंटेंट होता की तुम्ही चिन्ह आणि ते पक्ष, म्हणजे कधी कधी मला हिंडसाईटमध्ये, अर्थात हे काय आपल्याला नंतर सुचतं अनेक गोष्टी किंवा अनेकांना, की समजा अजितदादांनी असं केलं असतं की
साहेबांबरोबर आमचा वाद झाला आहे, मान्य आहे, आम्हाला ते पटलेलं नाही. पण साहेबांबद्दल आदर म्हणून बारामती आम्ही सोडतो. बारामतीत आम्ही लढवणार नाही, अन्य ठिकाणी लढवतो. त्यांनी 4च जागा लढवल्या, पण त्यांना मतं 15 लाखाच्या वर आहेत. म्हणजे वाईट नाही येत मतं तशी तटकरी आणि यातली. तर समजा तसं केलं असतं किंवा त्यांनी असंही जाहीर केलं असं विधानसभेतही मी बारामती सोडू, बारामती ठीक आहे साहेबांचा आम्ही सोडून देतो, बाकीचं बघू. हे म्हणजे ही जर तर आहे ही कल्पना आहे. पण समजा असं झालं असतं, अशा पद्धतीने ते हँडल केलं गेलं असतं, तर तुम्हाला कदाचित उद्धव ठाकरेंना ठीक आहे, जसं यांनी केलं होतं ना, म्हणजे देवेंद्र फडणवीसनी मुंबई महापालिका आपल्या हातात घेणं भाजपला मागच्या वेळेस सहज शक्य होतं. फक्त 3 जागा कमी होत्या. काही नाही तर स्थायी समिती घेता आली असती. मुंबई महापालिकेची स्थायी समिती आणि केरळचं बजेट हे एक आहे, इतकं सारखं आहे अख्ख्या राज्याचं, इतकं मोठं आहे ते. पण त्यांनी तेव्हा ते सोडलं. त्याचा उलटा परिणाम झाला, म्हणजे ते काही उद्धवनी रेसिप्रोकेट नाही केला, हा वेगळा भाग आहे. पण अशा पद्धतीचं काही एक काय म्हणतात पुढे प्रस्ताव गेला असता तर त्यातनं सिंपती वेव कदाचित कमी झाली असती. ही निवडणूक असं दाखवते की शरद पवारांबद्दलची सिंपती वेव जबरदस्त होती. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो, हॅट्स ऑफ टू शरद पवार. वयाच्या 83व्या वर्षी ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजिकली त्यांनी ठराविक जागांवरच आपली ताकद लावली आणि त्यातल्या 8 जागा सगळ्यात जास्त स्ट्रायकिंग रेट त्यांचा आहे. आणि हाच शहाणपणा आहे ना युद्धातला, की मी उगाच सगळीकडे जाणार नाही. ते महाराष्ट्रभर फिरले पण नाहीत, चेष्टाही झाली. आम्ही बोललो काही वेळेला, बघा त्यांना बंदिस्त केलं आहे, 3 जिल्ह्यापुरते मर्यादा. पण दॅट इज द स्ट्रॅटेजी. मी नाही जाणार सगळीकडे, पण इथे मात्र दणका दे. आणि ते त्यांनी केलं ना, हे त्यांचं कौशल्य आहे. पण त्या पद्धतीची सहानुभूती आपल्याला उद्धव ठाकरेंच्या बाबत दिसत नाही, जे वाटत होतं ते. म्हणजे आत्ताचा जो डेटा इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे, म्हणजे कोणीही बघू शकतं, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मतांमध्ये फक्त 20 लाखाचा फरक आहे. आणि उद्धव ठाकरेंनी जागा जास्त लढलेल्या आहेत, तरी त्यांना 95 लाख मतं आहेत आणि शिंदेना 75 लाख आहेत. 20 लाखाचा फरक, 20 लाखाचा फरक आहे. आणि कमी जागा जास्त झालं. त्यामुळे सहानुभूती जी काही आपण म्हणतो ती मुंबईतही दिसली नाही. पुन्हा तिथे मुंबईत उत्तर प्रदेशप्रमाणे स्ट्रॅटेजिक वोटिंग दलित आणि मुस्लिम मतांचं झालं. ते तुम्ही ब्रेकअप बघू शकता कोणी याच्यावर. आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला. पण त्यांच्याबद्दलच्या सहानुभूतीपेक्षा मी म्हणेन शरद पवारांबाबतची सहानुभूती मोठी होती आणि त्याचा त्यांना फायदा झाला. बरोबर सर. सहानुभूती जरी नसली तरी एक अस्मितेचा मुद्दा जसं तुम्ही सांगितलं, मराठी अस्मिता, मुंबईमध्ये मराठी मतं जी होती ती थोडीशी प्रकल्प वगैरे जे आता काय आहे मराठी नाही, मुंबईबद्दल नाही एक गैरसमज आहे गेली काही वर्ष. आता मुंबई मराठी माणसाची नाही राहिली तेवढी, तो सरकला सगळा वरती. ठाण्यापासनं म्हणजे तिथपर्यंत तो पुढे पुढे जायला लागला. आता मुंबईत अनेक ठिकाणी मराठी माणूस हा अल्पसंख्य म्हणजे याने तो डॉमिनंट नाही राहिला जो पूर्वी होता तो. आणि त्यामुळे ते असं झालं की ती जी अस्मितेचा जो फॅक्टर ते खेळले, गुजरातींबद्दल खेळले ते बरोबर आहे, कारण मराठीत गुजराती यांच्यात तो वाद जुना पूर्वीपासून आहे. पण आता डेमोग्राफिक चेंजेस झाला म्हणतात, ते झाल्यामुळे हे मतदारसंघ मराठी लोकांसाठी महत्त्वाचे ठरले. आणि तिथेच उद्धव ठाकरेंनी म्हणजे त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचा औरंगाबादात पराभव झाला आहे. त्यांचा उत्तर मराठवाड्यातही त्यांना म्हणावी तशी मतं मिळालेली नाहीत. म्हणजे BJPचा पराभव झालाच आहे, पण यांचा खूप मोठा विजय झाला आहे असं नाही. याच्यात उत्तम गेन झाला या सगळ्यांच्या भांडणात तो काँग्रेसचा. आणि काँग्रेसने व्यवस्थित जागा घेतल्या आणि शरद पवारांचा. तर असं ते चित्र आहे. बरोबर आहे सर. आणखीन एक फार महत्त्वाचा फॅक्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये होता तो म्हणजे जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचा. आणि मराठवाड्यामध्ये जे सगळे उमेदवार होणार आहेत ते सगळे मराठाच आहेत आणि भाजपला तिथं खातंही उघडता आलं नाही. तर मला ह्याच्याकडे लक्ष वेधायचं आहे. पण तुमची आकडेवारी किंवा CSDची काय दाखवते, मराठा वोट जो आहे ते खरोखर भाजपपासून दूर गेले का? आताचं कसं आहे की आताचं सोशल मीडिया आणि सगळं जग आहे ना, त्याच्यात आपण ताबडतोब रिॲक्ट होतो. म्हणजे मी एक अनुभव छोटा वेगळा म्हणून सांगतो की ज्या इमारतीत तुमचं हे आहे ते धनंजयराव गाडगिळांचं इथेच जवळ हे होतं. तर गाडगीळ जेव्हा फार मोठे अर्थतज्ञ जागतिक याचे, त्यांच्याकडे बजेट झाल्या आम्ही कधी गेलो किंवा कोणी पत्रकार गेले की तुमची रिॲक्शन सांगा, तर ते इतके संतापायचे. ते म्हणायचे 8 दिवस थांबा, हे एवढं बाळ मला वाचायचं आहे. हे वाचल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. तर आता इलेक्शनच्या बाबत हे असं होतं की निकाल लागल्या आपल्याला रिॲक्शन देतो आणि ते ठीक आहे, म्हणजे ते बदलता आहे, मी काय त्याच्याबद्दल. तर आता हे कशासाठी मी सांगतोय, माझी स्वतःची समजूत अशी होती की मराठा मतांनी BJPला दणका दिला. आकडे वेगळंच दाखवतात. आकडे असं दाखवतात की 48% मराठा मतदार हे भाजपकडे आलेले. आणि काँग्रेसचा आकडा आहे, म्हणजे काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडी, महाराष्ट्रातली महाविकास आघाडी,
त्यांना 39%, 39 आणि 46 म्हणजे 60% जास्त मतदार CSDS ही इंडिपेंडंट ही आहे, ती काही अशी ही नाही, त्यांचं मतदान यांना झालेलं आहे, भाजपला झालेलं आहे. तर त्यामुळे हा फॅक्टर खरोखर किती चालला, म्हणजे मला याच्याबद्दल कौतुक केलं पाहिजे आपल्या त्यांचं पहिलं नाव पवार, आपले जे अभ्यासक आहेत ना कोल्हापूरचे, प्रकाश पवार, ते म्हणाले होते की सोशल मीडियावर ज्या पद्धतीचा देवेंद्र फडणवीसांना विरोध होतो तशी रियालिटी खाली नाही आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मलाही असं वाटत होतं, म्हणजे इव्हन देवेंद्र फडणवीसमध्ये जे सांगितलं मी उपमुख्यमंत्रीपद सोडतो, तेव्हा मी ते बोलताना म्हटलं होतं की खरोखरच आहे त्यांनी दिल्लीत जावं, कारण महाराष्ट्र या त्यांचं नेतृत्व ॲक्सेप्ट करत नाही आहे. वेगवेगळे विशेषतः जातीचं जे समीकरणं आहेत त्यात ज्या पद्धतीचा प्रचार चालला आहे, तर त्यांना पुढे काही फार मोठं भवितव्य असं मला वाटत नाही. त्यापेक्षा त्यांनी केंद्रात जाऊन ते खूप चांगली कामगिरी बजावतील. पण आकडेवारी असं दाखवते की तसं नाही आहे, भाजपचा वोट बेस फार हललेला नाही आहे. पण सर वोट जर इतका असेल, शेअर तुम्ही म्हणता की 60% काँग्रेसपेक्षा जास्त आहे, पण मग कन्व्हर्शन पुन्हा ते आता म्हणून म्हटलं ही निवडणूक अशी आहे ना की कॉन्स्टिट्युएन्सी वाईज आपल्याला त्याचा विचार करायला लागेल की तिथला उमेदवाराला काय झालं. तिथे आता याच्यातली काही मतं एकनाथ शिंदेमुळे आलेली असतील, वोट ट्रान्सफर, कारण याच्यात मराठा म्हणजे मराठा आणि कुणबी घेतलाय, म्हणजे फक्त मराठा नाही, मराठा कुणबी असं ते एकत्रित आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कसं मतदान झालं, पण भाजपचा सगळाच तो बेस हल्ला असं काही झालेलं नाही. म्हणजे जसं अर्बनमध्ये भाजप 54% आणि महाविकास आघाडी 37% एवढा फरक आहे. म्हणजे अर्बनमध्ये ते वाढत आहेत तसंच आहे. अप्पर कास्टमध्ये 58% भाजप आहे आणि महाविकास आघाडी 38% आहे. तर भाजपचा म्हणून म्हटलं बेस मोठा हल्ला आहे असं नाही. महिलांमध्ये पाहिलं तर 1% फरक आहे. म्हणजे ओबीसीमध्ये 39% महाविकास आघाडी आणि 50% भाजप आहे. म्हणजे ओबीसी पण हल्लेलं म्हटलं गेलं. हां, मला वाटत होतं की ओबीसी म्हणजे भाजपने 2 दगडावर पाय ठेवले आणि काहीच मिळालं नाही असं माझं ॲनालिसिस होतं. जे डेटा सांगतं की इतकं सोपं नाही आहे. थोडक्यात सांगायचं काय, कॉम्प्लेक्स आहे सगळं, गुंतागुंत खूप आहे. हां, गुंतागुंत खूप आहे आणि त्यामुळेच विधानसभेसाठी ओपनिंग खूप आहे. म्हणजे रेस खूपच वेगळं आहे. आपण आत्तापासून प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे. की कारण आता जरा पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत, काल मागे घेतलं का आज मागे घेतलं, हां ते सलाईन, पण ते अजून आहेच की कदाचित उभे करू 288 म्हटलं जात आहे. पण मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर आहे तो विधानसभेला जास्त मतदारसंघामध्ये असेल. विधानसभा वाईज जर आपण बघायला गेलो, लोकसभेला तो मर्यादित नाही होऊ शकेल. भाजपला मोठं कसं झालं आहे, भाजपचा जो एक नॅशनल प्रॉब्लेम आहे ना तोच इथे आहे की भाजपची स्वतःची म्हणून अशी ठोस मतपेढी अद्याप तयार झालेली नाही. म्हणजे ओबीसी माधव फॉर्म्युल्यामुळे वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात केली होती, तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अर्बन रूरल असं मस्त बॅलन्स होता त्यांचा. पण नंतर त्यांना उत्तर प्रदेशापासून सगळीकडे लोक म्हणजे त्यांच्याकडे खेचली जातात आणि बाहेर येतात. म्हणजे यूपीमध्ये भाजपची जेव्हा मी फिरायचो, मी 20 वर्षापूर्वीचं सांगतोय, तेव्हाचं ठामपणे सांगायचं आहे की ब्राह्मण, दलित, मुस्लिम याच्यावर काँग्रेस निवडून येते. अनेकांना मी इकडे सांगायचो, आश्चर्य वाटायचं, ब्राह्मण काँग्रेसला. म्हटलं सगळ्यात मोठी मतपेढी काँग्रेसची ब्राह्मण आहे उत्तर भारतात, अनेक भागात उत्तर भारतातल्या, कारण तिथे ब्राह्मणांची लोकसंख्या 17-18%हून जास्त आहे. महाराष्ट्रात ती 3% आहे फक्त. जसं मराठी आहे तिकडे तसे तिकडे यादव खूप मोठे आहेत, यादव जाट हे खूपच डॉमिनंट आहेत. पण ब्राह्मणांच्या याच्या म्हणजे दरोडेखोरांच्या या होत्या ना तिथे, म्हणजे नोंद होत्या त्या, तर तो वेगळा आहे. तर ती मतं त्यांच्याकडनं दूर गेली होती, ती परत आली. तसंच इथेही आता भाजपला प्रॉब्लेम असा आहे की ओबीसी आणि मराठा मतांमध्ये त्यांचं दोघांचं नेतृत्व आपला पक्ष करेल अशा पद्धतीने आपली लिडरशिप देवेंद्र फडणवीसांना उभी करावी लागेल किंवा पक्षाला उभी करावी लागेल. आणि तोच प्रश्न खरं आहे की तो करणं कसं शक्य आहे. काय होईल असं वाटतं? देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जातील, तावडे महाराष्ट्रामध्ये येतील, तावडे एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली या विधानसभा निवडणुका लढवल्या जातील? नाही, आत्ता तर मला असं वाटतं एकनाथ शिंदेनाच ठेवाल, कारण एकनाथ शिंदेने आपली जागा दाखवून दिली आहे व्यवस्थित.
की तुम्ही मला म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं होतं की नाही एकनाथ शिंदे कमी पडतील, अजितदादा कदाचित पुढे येतील, किंबहुना भाजपचे काही म्हणजे संघातले काही लोक म्हणायला लागले होते की नाही नाही देवेंद्र आणि हे अजितदादा हे चांगलं कॉम्बिनेशन आहे. इनफॅक्ट देवेंद्र फडणवीसांच्या एका मुलाखतीत होतं की उद्धव ठाकरेंबरोबर मी काम केलं आहे पण त्याच्यापेक्षा अजितदादांबरोबर काम करणं खूप चांगलं आहे, इथपर्यंत ते आलं होतं. पण आता एकनाथ शिंदेने दाखवलं की माझा भाग जो आहे तिथे मी स्ट्रॉंग आहे आणि तो तिथली शिवसेना पूर्ण माझ्याबरोबर आहे. किंबहुना त्यांचे जे त्यांच्याबरोबरचे फुटले ज्यांना खोके गद्दार झालं त्यांच्या मतदारसंघातली कामगिरी वाईट नाही आहे. तुम्ही आकडे बघाल तर फार वाईट नाही त्यांनी कामगिरी केली आहे. अगदी काय सगळे फुलपास झाले नसतील पण बऱ्यापैकी वाढले पण असते जर गोळ घातले नसते हिंगोली एक्झॅक्टली. किंवा आता नाशिकमध्ये उशिरा दिला, तो समजा आधी दिला असता कदाचित गेले पण असते. त्यामुळे एकनाथ शिंदेची लिडरशिप ठेवावीच लागेल, परसेप्शनसाठी पण ठेवावी लागेल. यांना तावडेना इथे आणलं, तावडेंच्या कपॅसिटीज आता खूप सिद्ध झाल्या आहेत. 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्लीत त्यांच्यावर आहेत. बिहार त्यांनी मोठी कामगिरी, बिहार त्यांच्याकडे होतं त्यामुळे त्यांचं आता क्षेत्र खूपच वाढलेलं आहे. पण 3 मराठा नेतृत्वस्थानी सरकारच्या ठेवतील का? एकनाथ शिंदे, विनोद तावडे आणि अजितदादा हे जाईल का? मग कोणाला तरी जर का देवेंद्र फडणवीसांना बाहेर यायचं असतील तर ओबीसी लीडर ठेवला पाहिजे असं मला वाटतं. मग ओबीसी लीडर कोण आहे? भाजपचा प्रॉब्लेम तोच आहे, चेहराच नाही. बरोबर. जसं मी म्हटलं बिहारमध्ये नाही तसं इथे पंकजा मुंडे किंवा खडसे तसं होऊ नाही शकत. छगन भुजबळांसारखं नाही होत ना. भुजबळांचं एनसीपी असलं, भुजबळांचं वैशिष्ट्य आहे की ते शरद पवारांबरोबर कायम असले तरी ओबीसीमध्ये त्यांचा चेहरा आहे, स्वतंत्र त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना फॉलोअर्स आहेत स्वतंत्र. त्यामुळे तसा चेहरा भाजपकडे नाही. भाजपकडे महाराष्ट्रात दलित चेहरा नाही. आता नंदुरबार वगैरे सगळ्या पट्ट्यात त्यांनी फटका खाल्ला मोठा. मला नेहमी असं वाटायचं की द्रौपदी मुर्मूंचे काही कार्यक्रम त्यांनी इलेक्शनच्या आधी त्या पट्ट्यात ठेवले असते, पण ते नाही, कारण मोदींना फोकस त्यांच्यावर चाललं, मणिपूर चाललं. हो मुद्दे हा म्हणजे तुम्ही जर का एका आदिवासी स्त्रीला एवढ्या मोठ्या पदावर दिलं, बरं त्या बँकेत अधिकारी होत्या म्हणजे त्या बोलाबिलायला व्यवस्थित आहेत, त्यांचा सगळा म्हणजे त्यांची बायोग्राफी पाहिली तर ती शी इज अ कमांडिंग वुमन, म्हणजे कौतुक वाटावं असं आहे. तुम्ही एक तरी कार्यक्रम आठवतो तुला हे झाल्यास? म्हणजे इतक्या राम मंदिरात त्यांना सन्मानाने नेलं असतं, कारण हा एक मुद्दा चालला उत्तर भारतात. आणि झालं कसं, दुसरा एक महत्त्वाचा उत्तर भारताच्या ह्याच्यात ह्या सगळ्या अँटी BJP आणि संविधानाच्या प्रचाराला वेटेज का आलं तर खरगेंचा चेहरा हा एक महत्त्वाचा फॅक्टर होता की आमचा नेता हा कदाचित प्राईम मिनिस्टर होऊ शकतो इंडिया आघाडी ही आली तर. आणि खरगे तसे डिसेंट पॉलिटिशियन आहेत, त्यांचं एक वर्षानुवर्षाचं काम आहे. तसं द्रौपदी मुर्मू घ्या, कोविद घ्या, यांचा यांनी उपयोगच केला नाही आणि त्यामुळे हा चेहरा नाही, हाच भाजपसमोर प्रश्न आहे. आणि त्यातनं कसा आता ते मार्ग काढतात, जसं संघासमोर एक पेच आहे म्हणजे ते त्यांच्या कालच्या भाषणातनं तो कळतो, तसाच भाजपसमोर पेच. मला ते विचारायचं सर की म्हणजे असं म्हटलं जातं की जे भागवत बोलले, नाव नाही घेतलं त्यांनी, पण ते खूप सूचक बोलले की सेवक जो असतो, खरा सेवक तो अहंकारी नसतो, कारण प्रधान सेवक असं बरोबर मोदी स्वतः एक्झॅक्टली, किंवा त्यामुळे ते चिकटलं त्यामुळे आपण त्यातनं अर्थ काढू शकतो. तर पण असं लोकांचं म्हणणं आहे की मणिपूरबद्दल पण ते जे बोलले तर ते उशिरा बोलले, ते थोडं आधी बोलायला पाहिजे होतं. तर संघाच्या टीकेकडे तुम्ही कसं बघताय? कारण त्यांनी संघाला ओढलं असं एक वाक्य वापरलं, कारण नड्डा यांचं पण एक त्या अशाच वाक्यानं होतं, तसं त्याला म्हणायचं नव्हतं, असं नंतर खुलासा झाला. पण गरज नाही आता नाही, याच्यात वेगळा भाग आहे. पहिलं म्हणजे नड्डांच्या विधानाबद्दल बोलू. दिल्लीतलं जे मी ऐकलं, आता हे ऐकलेलं आहे कारण प्रत्यक्ष मला हे नाही, की लिज मॅथ्यूनी जी मुलाखत घेतली त्यांनी जेव्हा हे सेंटेन्स टाईप करताना नड्डांना फोन केला की तुम्ही असं बोललेला आहात आणि हे आम्ही छापणार आहोत, छापायचं की नाही? तर ते म्हणाले हो हे छापायचं आहे. त्यांनी बघा, त्यांनी डिनाय नाही केलं, नंतर मी बोललो नाही, माझा विपरीत अर्थ काही बोलले नाही. याचं एक कारण म्हणजे त्याचे 2 अर्थ काढले जातात. एक, उत्तर भारतातले काही ज्येष्ठ पत्रकार चांगले श्रीवास्तव सारखे आहेत, राहुल श्रीवास्तव वगैरे, ते असं म्हणतात की 3ऱ्या-4थ्या टप्प्याला भाजपच्या लक्षात यायला लागलं होतं की निवडणूक आपल्या हातातून निसटते, म्हणजे बहुमत तरी आपल्याला मिळणं जरा कठीण आहे. अशा वेळी त्यांनी जाणीवपूर्वक हे विधान करून संघाला बाजूला केलं की संघावर कोणाचा ठपका राहू नये, संघ स्वतःला असं एक हा आहे. दुसरा हा असा आहे जो मला जास्त हे वाटतं की भाजपमध्ये गेले काही वर्ष
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं प्राबल्य वाढलेलं आहे. अनेक पदाधिकारी संघातनं येण्याच्या ऐवजी विद्यार्थी परिषदेतनं यायला लागले. त्याचं कारण असं, अमित शाह स्वतः विद्यार्थी परिषदेचे, JP नड्डा विद्यार्थी परिषदेचे, एकनाथ आपले विनोद तावडे विद्यार्थी परिषदेचे. विद्यार्थी परिषद आणि संघ याच्यात लोक गल्लत करतात. विद्यार्थी परिषदेतला माणूस हा कॉलेजमध्ये गेल्यावर 20व्या वर्षी संघ परिवारात येतो. संघ स्वयंसेवक हा शाळेपासून त्यांचा हा असतो. मोदी स्वयंसेवक आहेत, नितीन गडकरी स्वयंसेवक आहेत, ही मंडळी तशी नाहीत. त्यामुळे हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही बघाल तर अमित शहांच्या मागे फोटो आहे तो गुरुजींचा, हेडगेवारांचा नाही आहे, तो सावरकरांचा आणि चाणक्याचा आहे. तर हा तुम्ही बारकाईने बघा त्यांचं जे ऑफिस आहे ते. त्यामुळे हा संघर्ष आहे की काय, की एक म्हणजे संघ आणि यातला. आणि दुसरा मला आश्चर्य याचं वाटतं किंवा संघाची पद्धत अशी की समजा मोदीनं 350च्या वर जागा मिळाल्या असत्या तर भागवत काय म्हणाले असते, बरोबर असं बोलले असते. बरं ते फक्त भाजपला नाही बोललेत, म्हणजे मी त्यांच्या पूर्ण याचा ॲनालिसिस केलं आहे की ते मुख्यतः काँग्रेसलाही बोलले की मला म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीतनं खोटा प्रचार केला आणि 2 गटांमध्ये संघर्ष होईल अशा पद्धतीने प्रचार केला, ते चुकीचं आहे आणि आम्हाला उगाचच ओढलं. तर त्यामुळे तो म्हणजे संघ असं का वागतो तर मला वाटतं संघाचं नेहमीच एक असतं, विजय झाले तर आमचे आणि पराभव झाला तर ते माहीत नाही आम्हाला. ऑब्झर्व्हरनी नाव घेतलं म्हणजे हां म्हणूनच ना, आणि त्यांनी तर म्हणजे आत्ता हे द्यायची काय गरज होती. तुम्ही जरा थांबून बरं प्रचार चुकीच्या दिशेने चालला होता किंवा त्यांनी असं सारदानी म्हटलंय की अजितदादांना घ्यायला नको होतं, तुम्ही इंटरनल सांगू शकत नव्हतं किंवा ते मोदींच्याच प्रभावाखाली नाही. म्हणजे मोदी तुम्हाला म्हणजे संघाशी बोलण्याची पण म्हणजे कसं झालं की अजितदादांचा चालत असेल कार्ड चालू द्यावं, आता चालत नाही म्हटल्यावर नाही हे तुम्ही केलं ते हे मला खटकतं. म्हणजे अशा पद्धतीने आणि नंतर तुम्ही बरं तो साक्षात्कार आता जो झाला ना तो खासगीत नंतर सांगायचा ना किंवा 2 महिन्यानंतर सांगायचा ना. तुम्ही निकाल लागल्या खरं तुम्ही असं सांगितलं असतं की बा 350च मतं मिळाली, आपले 240च हे झालं तर आत्मपरीक्षण करायला हवं, आपण आपल्याला पुढचा मार्ग हा करायचा आहे, पुन्हा आपण एकत्र जोरात काम करूया असं बोललं असते तर वेगळं होतं. पण मुख्यतः भाजप संघासमोरचा पेच जो त्यांनी सांगितलाय ना पुढच्या 25 मिनिटाच्या भाषणात तो असा आहे की अल्पसंख्याक समाज आणि दलित हे आपल्याबरोबर येत नाहीत आणि यांना आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्याला भूतकाळ गाडून टाकून संपूर्ण अस्पृश्यतेतला पूर्णपणे दूर करून आपल्याला या लोकांना जवळ करायला लागेल आणि हे आपल्याकडनं होत नाही याच्यावर त्यांनी भर दिला आहे. आणि तो संघासमोरचा 100 वर्षानंतरचा सुद्धा पेच आहे की हे 2 मोठे समाज, एक पचमंदा मुस्लिमांमध्ये घुसून त्यांनी प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झालेला नाही. आणि दलित मी मगाशी म्हटलं तसं जवळ येतात आणि दूर जातात, तर त्यांना कायम आपल्याबरोबर कसं घेता येईल. काँग्रेसबरोबर ते सहज जातात कारण काँग्रेसची मोठी ठेव FD ही महात्मा गांधी आहे. महात्मा गांधींनी जे अल्पसंख्याक आपले अस्पृश्यांसाठी मोठं काम केलं ते काँग्रेसला आपोआप मिळतं. संघाकडे ते नसल्यामुळे आणि संघाचे अनेक लोक वाह्यात बोलत असल्यामुळे हा जो प्रश्न आहे तो याच्यावर भागवत जास्त बोलतो. सर तुम्ही RSS समोर काय पेच आहे ते खूप चांगलं सांगितलं, पण आता या निकालानंतर मोदी 3 याचं वर्णन केलं जातं, त्याला NDA सरकार असं म्हणतात. बदल आपण बघितला, स्वतः मोदींनी सुद्धा त्याचा उल्लेख पहिल्या भाषणापासून NDA सरकार असं कराल. पण अनेकांचं असं म्हणणं आहे की मोदींची तशी शैली नाही आहे, म्हणजे वाजपेयींसारखं सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन जाणं. त्यामुळे मोदी कितपत मुरड घालू शकतील. आणि हे जे 2 फॅक्टर आहेत नितीश आणि चंद्राबाबू, तर त्यांच्याबद्दल पण खूप असं म्हटलं होतं की नितीश कुमारांना तर तुम्हाला माहिती आहे पलटूराम किंवा, पण असंही दिसलं खातेवाटपानंतर की जे दावे केले जाते की महत्त्वाची खाती जी आहेत ती मिळतील, लोकसभा अध्यक्षपद मागतील, रेल्वे मागतील वगैरे, तसं काही दिसत नाही. आत्ता तरी आपल्या राज्यांना जो फायदा निधी असेल किंवा स्पेशल स्टेटस ते देते की नाही माहीत नाही, त्याच्यामध्ये जास्त रस दिसतोय. त्यामुळं असं मध्यावधी निवडणुका वगैरे होतील हे फार टिकणार नाही असं जे म्हटलं तर मला याबद्दल म्हणायचं की मोदी 3 कसं असेल. एक काय आहे, मी मोदींचं मोठं चरित्र लिहिलं आहे, 1.5 वर्षापूर्वी ते प्रसिद्ध झालं आहे. तेव्हा मी मोदींच्या व्यक्तिमत्वाचा बराच अभ्यास केला होता. गुजरातीमधनं काही तिथल्या लोकांशी बोललो होतो, हे आणलं होतं. कसं आहे, ते गुजराती रक्त आहे, ते अतिशय व्यापारी आणि व्यवहारी रक्त आहे. बिझनेस कसा करायचा, धंदा करण्यासाठी काय करायला पाहिजे हे त्यांना जितकं कळतं. आणि हे ते त्या मातीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भारतावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची नावं काढा, JRD टाटा, महात्मा गांधी, सरदार पटेल, अंबानी, अदानी पासनं जे अनेक तुम्ही बघाल तर ते गुजरात त्या कच्छ आणि त्या यातनं आलेली आहे. त्यामुळे ते फ्लेक्झिबल असतात, ते दाखवतात तेवढी वाट बघतात
की आत्ता आपल्याला नमतं घ्यायचं आहे ना, चालेल आत्ता नमतं घेऊया आणि नंतर आपण जेव्हा संधी येईल तेव्हा परत ॲग्रेसिव्ह होऊया. त्यामुळे तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज या दोघांबरोबर बोलताना बघा, नाही तर पहिल्यांदा मोदी कसे बसायचे एकदम म्हणजे इकडे तिकडे काय कोण आहे की नाही अस्तित्वात असं. यावेळी ते ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबूशी बोलत होते, मजा अशी आहे की हे दोघे पण मुरलेले आहेत, चंद्राबाबू आणि नितीश पण. त्यामुळे ते काय असं बाह्य देखाव्यावर हे होणारे नाहीत. नितीश कुमारांसमोर प्रश्न असा आहे की त्यांना जो मोदींसमोर आहे की आपली लेगसी पुढे कोणाकडे द्यायची. कारण आता ते 73 आहेत, अजून हे इलेक्शन 5 वर्ष काढली हरकत नाही, 80पर्यंत सुद्धा शरद पवार 83व्या वर्षी करतात तर काय ते आणि फिट आहेत. पण आता तयार करावंच लागेल ना कोणाला तरी. नितीश कुमारांसमोर तोच प्रश्न आहे, त्यांच्या पक्षातनं पण कोण त्यांना दिसत नाही या पद्धतीचा. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं पासवानला ते हे करतात का. नायडूंकडे तो नाही आहे. नायडूंचा जावई ॲक्टिव्ह झाला आहे आणि तो आत्ताही बोलत होता, मुलगा मला वाटतं, सॉरी जावई नाही मुलगा ॲक्टिव्ह झाला आहे. तर नायडूंसमोर आत्ता प्रश्न आंध्रमध्ये स्वतःला कन्सॉलिडेटेड करणं याला प्रायोरिटी आहे आणि त्याच्यासाठी त्यांना केंद्राची मदत हवी आणि ती घेण्यासाठी ते आता ते स्पेशल स्टेटसपेक्षा वेगवेगळ्या मार्गाने जास्तीत जास्त पैसा येईल किंवा त्यांचे प्रोजेक्ट वेगवेगळे पुढे आणतील आणि ते काम करतील. त्याच्यात वेगळा संघर्ष असा होणार आहे, आता एक त्रिकोणी संघर्ष होणार आहे. गुजरात, आंध्र प्रदेश आणि बंगलोर, कर्नाटक. IT सेक्टरमध्ये चंद्राबाबू जास्तीत जास्त लोक आपल्याकडे खेचायला बघणार, कंपन्या, लोक म्हणजे वेगवेगळ्या, कारण ते सायबराबाद आणि त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांना ते पुढचं त्यांना रस पण आहे त्यात, म्हणजे त्यांना आवडतं. आणि दुसरं म्हणजे त्या पट्ट्यातला श्रीमंत शेतकरी हा कंपन्यात इन्व्हेस्ट खूप करतो. आपल्या शेतकऱ्यांच्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे. म्हणून तिथे हे सगळे कर्नाटक आणि तेलंगणा आणि तिथे ज्या कंपन्या उभ्या राहिल्या, कारण तिथला जो मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांनी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तर आता प्रश्न येणार आहे की गुजरात, आंध्र आणि कर्नाटक यांच्यात खेचाखेची सुरू होणार आहे उद्योगांच्या बाबत, कारण या तिघांना हवं आहे. हा प्रश्न कसा मोदी सोडवतात ते बघायला लागेल. पण आत्ताच्या घडीला नितीश कुमार किंवा हे चंद्राबाबू सरकार पाडण्याच्या याच्यात नसतील. पुन्हा त्यांना मिळालेले जागा म्हणजे आकडे हे पण असे नाही आहेत की ते डायरेक्ट धक्का देऊ शकतात. अल्टरनेटिव्ह काही ना काही, शेवटी 240 जागांचा पक्ष जर बसलेला असतो समोर, तेव्हा नॅचरल आहे की ते पुढच्या काळात नंबर बदलतील एखादे. म्हणजे इंडिपेंडंट वगैरे आहेत त्यांना गोळा करून भाजप कदाचित 250च्या पुढे जाईल, यांना नाही धक्का लावणार. म्हणून त्यांचं जे चाललंय अजून तो प्रश्न सुटलेला नाही. तुझा उल्लेख केला, सभापती आमचा असावा, कारण फोडाफोडीचं राजकारण करताना सभापती महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे तो आपला असावा असं हे. आणि मंत्रिमंडळाचं पाहिलं तर मोदींनी त्यांचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम त्याने ठरवला होता, त्यांनी कंटिन्युटीला संपूर्ण महत्त्व दिलं आहे. कारण आत्ता भारत, आणि ते एका अर्थाने देशाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, आत्ता ज्या स्टेजला आंतरराष्ट्रीय याच्यात आपण आहोत किंवा अनेक ज्या घटना घडत आहेत व्यापाराच्या दृष्टीने आणि सर्व याने, कारण त्या स्टेजवर आपण त्याचा विचार केला पाहिजे. तर कंटिन्युटीला खूप महत्त्व आहे इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने, किंवा हां ही पॉलिसी आता सलग राहणार आहे. नाहीतर एकदम टकाटक फटाफट राहुल गांधी सांगत होता तसं वाटप वगैरे सुरू झालं तर ते इन्व्हेस्टर घाबरले असते. तर आता जे डिस्रप्शन येणार नाही काही आहे ते चालू राहील आणि म्हणून त्यांनी सगळे महत्त्वाचे मंत्रालय त्या त्या व्यक्तीकडेच ठेवले. बरोबर. आणि दुसरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन असेल किंवा वन रिझर्वेशन बिल असेल, समान नागरी संहिता असेल, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की आता ते कदाचित बॅकसीटला जाईल. बरोबर आहे, त्याच्याबद्दल आग्रह राहणार नाही. आता वन नेशन वन ह्याच्यात तर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे सगळ्यांना गोळा करणं. त्याच्यात आता चंद्रबाबूचा काय प्रॉब्लेम येणार नाही, कारण चंद्रबाबू म्हणेल मला 5 वर्षांनीच निवडणूक आहे, मला कुठे हे करायचे. नितीश कुमारांचा 15 वेळ आहे, ते म्हणतील ठीक आहे ॲडजस्ट करू याचा. म्हणजे या दोघांमुळे प्रॉब्लेम होणार नाही, अन्य पक्षांमुळे येऊ शकतात. पण मला वाटतं ते जरा फार रिचिंग हे आहे. मुळात प्रश्न जो हे वाटत होतं की GSTला गडबड होईल का, टॅक्स पॉलिसी बदलेल का, आर्थिक याच्यावर ते त्यांनी व्यवस्थित कंटिन्युएशन ठेवलेलं आहे. कारण व्यापार सगळा त्यांनी पियुष गोयलांकडे सोपवला आहे, जो आधी होताच. रेल्वे सर्वात महत्त्वाचं आणि इन्फ्रास्ट्रक्चर ITचं ते आपले अश्विनी वैष्णव जो अत्यंत हुशार माणूस आहे त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये त्यांनी कंटिन्युटी ठेवली आहे आणि त्यांनी धीमे त्यांचं जे काही डोक्यात गणित आहे आर्थिक याचं ते पुढे नेणार आहेत. प्रॉब्लेम त्यांना जो मुख्य येणार आहे, जो हा डेटा दाखवतो CSDSचा आणि सगळा, की अजूनही सॅटिस्फॅक्शन लेवल सरकारबद्दल खूप चांगली. 59% लोक म्हणतात की सरकारबद्दल आम्ही समाधानी आहोत, पण रोजचं जीवन जितकं सुखकर व्हायला हवं तेवढं झालेलं नाही.
हा जो प्रॉब्लेम येतो आहे की मला रोजच्या आयुष्यातल्या ज्या म्हणजे थोडक्यात असं आहे की मला तुम्ही एका लेव्हलला आणलं पण त्याच्या वरच्या लेव्हलला जायचं आहे. मी नेहमी उदाहरण देतो, मी नरसिंहरावांचं पुस्तक लिहिलं, त्यांचं चरित्र लिहिलं, तेव्हा त्याच्यात डिटेल दिलं होतं की मनमोहन सिंगांनी यांनी काय केलं. त्याच्यात मनमोहन सिंगांचं या दोघांचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की त्यांनी ॲफोर्डेबल म्हणजे परवडणारं कर्ज घेण्याच्या दृष्टीने योजना मांडल्या. लोकांना फुकट नको असतं, कर्ज मी घ्यायला तयार असतो पण ती फेड करणारं मला परवडणारं पाहिजे. त्याने तशी धोरणं आखली म्हणून माझ्यासारखा पत्रकार घर घेऊ शकला, अनेक मध्यमवर्ग त्या काळात. आता ते शक्य नाही आहे पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. तर अशी काही धोरणं मध्यमवर्गासाठी, कारण मध्यमवर्ग नाही म्हटलं तरी थोडा हल्ला आहे. कसं झालं आहे, खूप हल्ला नाही आहे पण प्रत्येक स्टेजवरला काही काही वर्ग पुन्हा इंडिया आघाडीकडे सरकायला लागलेला आहे. अशा वेळी पुढची धोरणं त्यांना मध्यम वर्गाला म्हणजे मला म्हणजे तुम्हाला डेटा स्वस्त देतो हे काही सेव्हिंग नाही आहे ना. मला सेव्हिंग हवं आहे ते वेगळ्या पद्धतीचं हवं आहे, माझी पर्चेसिंग पॉवर वाढणारं हवं आहे. तिथे त्यांना आता भर द्यायला लागेल आणि तिथे ते कशा रीतीने करतात काम, त्यांचं स्वतःचं त्याच्यात मार्ग आहे, त्यांच्यासमोर अनेक सल्लागार आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की संघाला स्वतःची आर्थिक नीती नाही, ते फक्त स्वदेशी म्हणतात. पण अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर जशी मनमोहन सिंगांकडे कमांड होती त्यातली तसं नाही आहे. आणि तिथे त्यांचं खरी कसोटी लागणार आहे. आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत तोच प्रश्न येईल, विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या 3 ठिकाणी लगेच कसोटी आहे. पण तिथे जरी विरोधात निकाल लागला, म्हणजे असं आपण समजून चालू की आत्ताच्या चित्रानुसार जर का आपण असंच्या असं प्रोजेक्ट केलं विधानसभेत तर दिसतं आहे की आपल्याला 130 जागांवर महायुती आणि 160 जागांवर 60 किंवा 55 जागांवर महाविकास आघाडी म्हणजे त्यांचं सरकार येईल असं मानून चालू. महाराष्ट्रातलं सरकार गेलं, हरियाणातलं जाण्याची खूपच शक्यता आहे, छत्तीसगड कदाचित राखतील, झारखंड कदाचित त्यांच्याकडे हे होईल. पण तरी नितीश आणि हे कशाला हलतील, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, केंद्र सरकार कंटिन्यू राहण्यात त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सर शेवटी फक्त येतो महाराष्ट्राकडं, जरी तुम्ही असं म्हणत असला तरी पण 4च महिने राहिलेले आहेत पण रेस कुठंतरी ओपन आहे अजून. एक नाराजीची जी वाफ आहे ती निघून गेलेली आहे. कदाचित असं म्हणतात की एकाच चुकीची शिक्षा 2दा मतदार देत नाही. तर विधानसभेला तुम्हाला असं वाटतं की हा लोकसभेचा निकाल हा विधानसभेचा ओपिनियन पोलच आहे का, याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि परत बाउन्स बॅक महायुती होऊ शकते? बाउन्स बॅक होईल का सांगता येत नाही पण बदल खूप होऊ शकतो. आणि हे जो तू म्हणालास वाफ निघाल्याचं, हे मी म्हटलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी. कसं झालं की हे जे सरकार बदल वगैरे सगळे झाले ना, त्याच्यानंतर लोकांची नाराजी किंवा जो काही राग होता ते दौडायला कुठलीच निवडणूक झाली नाही. म्हणजे समजा महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका झाल्या असत्या किंवा पुण्यात पोटनिवडणूक झाली असती तर त्यातनं ती बाहेर गेली असती आणि कदाचित वेगळा निकाल म्हणजे इतका वाईट कदाचित लागला नसता. पण पुन्हा जर तर आहे. पण हे जे आकडे दाखवत आहेत की सगळे पक्ष आपापल्या ताकदीवर अजून उभे आहेत एक्सेप्ट अजितदादा. पण अजितदादांना मी अंडर एस्टिमेट यासाठी करणार नाही की तू जे महत्त्वाचं विधान केलंस की वाफ गेलेली आहे, आता विधानसभेसाठी आपल्याला सक्षम नेतृत्व जे सरकारमध्ये पण वजन ठेवेल, प्रोजेक्ट करेल, आणेल, डेव्हलपमेंट करेल, हे नेटवर्क अजितदादांचं मोठं आहे. आपण नव्हतेच, त्यांनी ठेवले पण नव्हते. पण ते आता तिथे पूर्ण ताकद लावतील. म्हणजे एखादा माणूस आपले आमदार किंवा हे असं म्हणतील की साहेब तुम्हाला शरदरावांना लोकसभेसाठी दिलं, झालं ते चुकीचं झालं होतं, आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं होतं, आम्हाला आता आमचं इथलं काम करायचं आहे. इथे अजितदादासारखा माणूस पाहिजे. थोडी इमोशनल आहेत म्हणून मग कदाचित नाही म्हणजे त्याच्या राज्यसभा देऊन त्यांना आपण एक थोडंसं हे केलं. नक्कीच आहे, कारण त्यांना कुठेतरी दाखवायचं होतं की ते नाही आम्ही अजून म्हणजे केंद्रात कोणतरी आमचं आणखी आहे. आणि पण मुख्य मला असं वाटतं की अजितदादांची आजपर्यंतची जी 30-35 वर्षाची कारकीर्द आहे त्याच्यात तो टास्क मास्टर आहे असं सगळे म्हणतात. त्यांच्याबद्दल काम गेलं की एकतर होईल, होणार नसेल तर ते स्पष्ट सांगतील. ते काही तळ्यात मळ्यात असं काही ठेवत नाहीत आणि घडवून आणतात, करतात. अशा पद्धतीची माणसं आता शरद पवारांकडे नाही आहेत. शरद पवारांच्या विजयात जे काही त्यांनी आत्तापर्यंत क्लाउड निर्माण केलं त्याच्यात अजितदादांसारखी सगळी मंडळी पण होतीच ना. आणि ती मंडळी आता पुन्हा विधानसभेसाठी वेगळा विचार करून येऊ शकतात. त्यामुळे मी अंडर एस्टिमेट करणार नाही. मगाशी म्हटलं तसं एकनाथ शिंदेंच्या तिथे अखत्यारीत त्यांच्या जवळजवळ 11 महानगरपालिका आहे, हा मोठा चंक आहे. मुंबईत ते त्रास देतील. मुंबईत जर का हे आपण मतदारसंघ मुस्लिम बहुल आणि बाजूला काढले तर बाकीच्या ठिकाणी भाजपने ताकद दाखवलेली आहे, प्लस शिंदेंची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका फक्त विदर्भाबद्दल
तो भाजपला, मगाशी आपला मुद्दा राहिला, देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीने त्रास देणारा फॅक्टर तो आहे की बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस असूनही विदर्भात मोठा फटका बसला. आणि ह्याला एक कारण पुन्हा पारंपरिक असतं, विदर्भ पहिल्यापासून काँग्रेसचा गड आहे. ते फक्त तिथले असं, म्हणजे मी दिल्लीत असताना तेव्हाचे लोक पण सांगायचे की नेता जर का तसा मिळाला ना तर सगळ्यांच्या गांधी टोप्या डोक्यावर चढतात, असं तेव्हा सांगायचे की तोपर्यंत इकडे तिकडे बघत असतात. तर जर का, म्हणून सगळा कळीचा मुद्दा राहणार आहे जागा वाटप, त्याच्यानंतर उमेदवारांची निवड जी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अँटी इन्कम्बन्सी, जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की अँटी इन्कम्बन्सी आम्ही जज करू शकलो नाही आणि त्याचा आम्हाला फटका बसला. आता ते जज करू शकले नाहीत का केंद्रीय नेतृत्व करू शकलं नाही, हा याच्याबद्दल त्यांनी संदिग्धता ठेवली. पण ते मुद्दे झाले तर ही निवडणूक पूर्ण ओपन आहे आणि चुरशीची होईल, कमालीची शेवटचा प्रश्न अगदी जाता होता, वंचित काय म्हणायचं की वंचितची जी ताकद निम्म्यावरती आली असं दिसलं आकडेवारीवरून. गेल्या वेळी 8 मतदारसंघामध्ये प्रभाव होता, त्यावेळेस 4च मतदारसंघावर पडलेला आहे. आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे फॅक्टर जो आता दिसणार आहे, विधानसभेला त्यांना अकोमोडेट करावं लागणार आहे. तर या दोन याच्यावरती म्हणजे विधानसभा बघता वंचित आणि मनसे. वंचितबद्दल कसं आहे ना की त्यांना म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकरांना अत्यंत बुद्धिमान, म्हणजे मी त्यांच्याशी इंटरॅक्शन केलेलं आहे, फारच आनंद असतो त्यांच्याबरोबर चर्चा करणं किंवा बोलणं. पण संघटना बांधणी हा जो भाग आहे ना तिथे ते कमी पडतात आणि तिथेच राज ठाकरे पण कमी पडतात. त्यामुळे राज ठाकरेंचं ते म्हणणं की आपल्याला आता संधी आहे, म्हणजे आज त्यांनी विधान केलं आहे की उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि आता आपल्याला संधी आहे, ती होऊ शकते. पण मग त्यांना एकनाथ शिंदेंच्या बरोबर राहून ते ती संधी साधणार आहेत आणि कशा पद्धतीने स्वतःला उभं करणार आहेत, हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. कसं आहे की तुम्ही 3-4 महिन्यात संघटना नाही बांधू शकत. 10-10 वर्ष लोकांना खस्ता खायला लागतात. म्हणजे भाजपला सुद्धा महाराष्ट्रात पुढचे 10 वर्ष त्यांच्यासमोर चॅलेंज राहणार आहे की पूर्ण उभं करणं. मध्य प्रदेशात सर्वात आधीपासून, म्हणजे 52-53 सालापासून काम चालू होतं तेव्हा हे रिझल्ट येत आहेत. त्यामुळे या दोघांबद्दल यांना मीडियात खूप स्थान आहे. पण मला नेहमी असं वाटतं, म्हणजे अत्यंत हुशार नेते आहेत, दोघांचा करिश्मा आहे. पण कसा आहे तो करिश्मा हा खूपदा असं असतं ना की लोक एक भाषण ऐकायला आवडतं हे होतं म्हणून जातात, पण खाली जे संघटना मजबूत बांधायला लागते, कार्यकर्ते लागतात, बूथ नियोजन करायला लागतं, हे होत नाही. हे म्हणजे भाजप करतं तसं करूनच होतं असं नाही. भाजपने त्याचं कॉर्पोरेटायझेशन इतकं केलं. महाराष्ट्रात हा एक मुद्दा झाला आहे की भाजपने इतकं कॉर्पोरेटायझेशन केलं होतं की जिल्हाध्यक्षांनी वगैरे होताना त्याला 10-10 फॉर्म भरून पाठवायला लागायचे, फोटो पाठवायला लागायचे. म्हणजे अद्वैत मेहताना आत्ता मी भेटून आलो, फोटो काढा, वर पाठवा, ते केंद्रीय ह्याच्यात जा. अनेकदा असं झालं की खोटे फोटो पाठवले गेले, खोटे फॉर्म भरले गेले. ही फॅक्ट आहे. हे आम्ही 2 महिन्यापासून ऐकत होतो त्या लोकांशी बोलताना. कंटाळले होते ते लोक. त्यामुळे नुसते पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख असं करून होत नाही. त्याला इमोशनल कंटेंट लागतो बांधायला. जो 14मध्ये होता, जो 19मध्ये होता, तो यावेळी भाजपकडनं गेला. पण तरी त्यांची संघटना आहे, RSS पण त्यांच्याबरोबर आहे. तशा पद्धतीचं कॅडर यांना, राज ठाकरेंना एवढ्या वर्षात अद्याप उभं करता आलेलं नाही. आणि वंचितचा सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो. तोच प्रॉब्लेम मायावतींचा आला. बरोबर, मायावती तिथे स्ट्रॉंग असत्या तर भाजपच्या जागा वाढल्या असत्या. तर ते झालं नाही, कारण हत्ती चिन्ह जे स्ट्रॉंग असायचं पूर्वी ते दलितांना वाटलं नाही. त्यामुळे हे 2 फॅक्टर काही ठिकाणी परिणाम करतील, खूप करतील असं नाही. मुख्य प्रश्न आहे भाजप दलित, मगाशी जे आपण म्हटलं की हे मतदार, गरीब, शेतकरी, या सगळ्यांना आपल्याकडे भाजप म्हणजे युती हे आपल्याकडे कसं खेचणार आणि अजितदादा कशा पद्धतीने संपूर्ण आपली स्ट्रॅटेजी आखणार त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ओपन आहे निवडणूक. सर खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीने लोकसभा निकाल जे वरवर विश्लेषण सुरू होतं, आता एक 8-10 दिवसानंतर जे काही आकडे समोर आलेले आहेत, अजून आकडेवारी यायची आहे, त्याचं तुम्ही विश्लेषण केलं आणि महाराष्ट्रामध्ये रेस कशी ओपन आहे ते पण तुम्ही सांगितलं. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा बोलबोल. धन्यवाद.